श्री गजानन जय गजानन। श्री देवी शारदा, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेद व्यास, श्रीमद आद्य शंकराचार्य, परम पूज्य श्री गजानन महाराज, पूज्य श्री दासगणु महाराज, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादानं, खरं म्हणजे तुम्ही काही मंडळी येऊन थांबलेले होतात, पण आपल्या हातात ट्रॅफिक नसते आणि ट्रॅफिक सिग्नल तर नसतो आणि या रस्त्यावर आता एवढे सिग्नल झाले। मी कारण सांगत नाही, फक्त क्षमा मागण्यासाठी फक्त हे मुद्दा सांगितला आहे। आता आपल्याला गिरीशजींनी सांगितलं की महाराजांची जर इच्छा असेल तर 21 महिने दर महिन्याला 2 दिवस एक अध्याय बघायचा। आता पहिला अध्याय, आता मला सहज विचारायचं आहे की गण गण गण, आता बहुतेक कोणतरी म्हणत होतं का रेकॉर्ड लावली होती? सुंदर म्हणत होता, नमस्कार। हां, जे कोण म्हणत होते त्यांना खूप छान, कारण एका सुरात म्हणणं खूप अवघड आहे, हे लक्षात ठेवा। आलापी वगैरे त्या गोष्टी त्या मनाने सोप्या आहेत, एका सुरात म्हणत राहणं ह्याला नामस्मरण म्हणतात। नाही तर गायन होतं, ते भजन गायन या मार्गाने जातं, खूप छान होतं। आणि आपण सगळेजण उपासनेतले आहोत। इथे आज शेवटच्या काही ओव्या वाचणार आहे, त्यावेळेला लक्षात येईल की त्यांनी जे सांगितलं ते आपण सगळं करतोय, मग त्यांनी सांगितलेला अनुभव आपल्याला येतो का? आपल्या जीवनात त्याप्रमाणे बदल झाला आहे का? आणि नसेल तर आपलं कुठे चुकतं आहे किंवा आपण काय चांगलं आणखीन करायला पाहिजे, हा तो विषय आहे, हे लक्षात घ्या। उद्या प्रकट दिन आहे, आज एका अर्थाने प्रकट दिनाची पूर्वसंध्या आहे। दासगणू महाराजांचं चरित्र बघणं आवश्यक आहे, कारण ज्यावेळेला ग्रंथाचा नायक आणि ग्रंथाचा लेखक हे दोघंही संत असतात, त्यावेळेला जे चरित्र निर्माण होतं ते खरंच अपूर्व असतं। अनेक भाषातून आता गजानन विजयाची भाषांतर झालेले आहेत, इंग्रजीतूनही झालेलं आहे। मुद्दा काय की 7 समुद्रापलीकडे हे चरित्र पोचलेलं आहे। त्या चरित्र पोचण्याच्या मागे अनेक चरित्र ह्या काळात लिहिलेली आहेत, गजानन महाराजांची ओवीबद्ध लिहिलेली आहेत, संक्षिप्त लिहिलेली आहेत, पण दासगणू महाराजांचं चरित्र ते दासगणू महाराजांचं चरित्र। आपण मागे एक मुद्दा बघितला होता की गणेशाच्या किती आरत्या लिहिल्या गेलेल्या आहेत, अक्षरशः नवीन कवींनी वगैरे खूप सुंदर, ज्याला काव्यरचना म्हणता येईल म्हणून ती आरती सुंदर आहे। पण आपल्याला सुखकर्ता दुःखहर्ता ही जी आरती आहे ती आपल्याला पवित्र वाटते, कारण ती आपल्याला वर काव्याच्या दृष्टीने चांगली जरी वाटली नाही फार, तरी त्याच्यामागे समर्थांची तपश्चर्या आहे। आणि म्हणून एखादा तपश्चर्या करणारा माणूस, व्यक्ती, संत, सत्पुरुष एखादी रचना करतो, त्या रचनेत त्याचं तेज उतरलेलं असतं। आपल्याला भागवताचा शेवटचा प्रसंग माहीत असेल, भागवताचा म्हणजे कृष्णाच्या जीवनाचा शेवटचा प्रसंग। सगळ्या यादवांना त्यांनी ज्या स्त्रिया वगैरे आहेत त्यांना अर्जुनाला सांगितलेलं आहे की घेऊन जा हस्तिनापुराला, मी माझा देह ठेवलेला आहे। आणि हाच निरोप घेऊन त्याचा सारथी जातो की कृष्णाने देह ठेवलेला आहे, द्वारका समुद्रात बुडणार आहे। तेव्हा जे काही जिवंत आहेत, उन्मत्त यादव आहेत ना, त्यांनी एकमेकांना मारलेलं आहे, ज्याला यादवी आपण म्हणतो। जे उन्मत्त यादव जिवंत राहिलेले आहेत त्यांना कृष्णाने मारलेलं आहे। तिथे विचार केलेला नाही हा माझा मुलगा आहे, नातू आहे का पुतणे आहे, हा कृष्णाच्या काय झाला, कृष्णाच्या जीवनाचा शेवटपर्यंत तो गीता जगलेला आहे। मग ज्याला आपण म्हणतो की यार यांच्यापासून समाजाला धोका आहे, तर मी जिवंत असतानाच यांना संपवेन। त्याच्या आधी त्याने आणखीन एक गोष्ट केली होती की उद्धवाला समोर बसवून सांगितलं होतं, जी ही माझी शंख चक्र गदा आणि सारंग धनुष्य सुद्धा होतं, ती सगळी त्यांनी वैकुंठाला पाठवली। त्यावेळेला त्यांनी विचारलं हे का केलंस? अरे ही माझ्या उदाहरणार्थ सुदर्शन चक्र जर दुसऱ्या कोणाच्या हातात पडलं तर तो त्याच्या धाकाने दादागिरी करत सुटेल ना, हे लक्षात घ्या तुम्ही। म्हणून शस्त्र कुणाच्या हातात पडलं पाहिजे हे फार महत्त्वाचं असतं। माझ्यानंतर माझी शस्त्र परत वैकुंठाला जातील, पुढचा अवतार घ्यायचा असेल त्यावेळेला जी शस्त्र जी अस्त्र आवश्यक असेल ती घेऊन मी पुन्हा अवतार घेईन, हा पहिला महत्त्व। मग उद्धव म्हणतो मग राहिलं काय, तू आता देह ठेवतोयस, तुझी शस्त्र तिकडे गेलेली आहेत, राहिलंय काय? भागवत राहिलेलं आहे। माझं सगळं तेज मी या भागवतात ठेवलेलं आहे, जाणार आहे तो हा देह जाणार आहे,
पण माझं तेज, माझं चैतन्य, माझा सगळा प्रभाव हे सगळं मी या भागवत ग्रंथात आहे. आणि हा ग्रंथाचा तो अभ्यास कर. पहिल्यांदा कुठे जा? व्यासांच्या आश्रमात जा, बदरिका आश्रमात. तिथे याचा अभ्यास कर आणि चिंतनासाठी हिमालयात जा. इतकी स्पष्ट सूचना आहे. म्हणजे गुरुच्या स्थानी जायचं, अभ्यास करायचा, पण चिंतनासाठी एकांत सांगितलेला आहे. मग उद्धव त्याप्रमाणे गेला आणि मग तू भागवताचा प्रसार कर. आणि ज्यावेळेला तू भागवताचा प्रसार करत असशील, माझ्या चरित्राचं गायन करत असतील, त्यावेळेला मी जिवंत असेन. आपण आता 2 दिवसांनी जिथे दासबोधाचं पारायण आहे, सध्या दासनवमीचा उत्सव चालू आहे. दासनवमी आहे 2 दिवसांनी. त्यावेळेला जाताना रडायला लागलेले आहेत लोक. 10 महिने आधी सांगितलेला आहे तो प्रसंग आपण बघितला आहे प्रत्येक वर्षी. यावर्षी त्याला फक्त स्पर्श करूया. यावर्षी मनाचा श्लोक हा विषय मनात आहे, नंतर मी बोलेन त्यांच्याबद्दल. पण लक्षात घ्या, रडायला कोण लागला? कल्याणाला त्यांनी दूर पाठवलं होतं, पण उद्धव जवळ होता. उद्धव हा समर्थांचा पहिला शिष्य. अक्काबाई होत्या, वेण्णाबाई गेलेल्या होत्या, पण अक्काबाई होत्या. हे अगदी अंतरंगीचे शिष्य. रडायला लागल्यानंतर समर्थांनी त्यांना सांगितलेलं आहे की माझी काया आणि वाणी गेली म्हणालं अंतःकरणी. इतकी वर्ष तुम्ही माझ्याबरोबर राहतायत, माझ्या देहाचा सुद्धा तुम्हाला अर्थ कळला नाही, माझ्या वाणीचाही अर्थ कळला नाही. माझी काया आणि वाणी गेली म्हणालं अंतःकरणी, परी मी आहे जगज्जीवनी निरंतर. ही देह जाणार आहे, पण मी कुठे जाणार आहे? आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध. स्वतः सिद्ध, त्याला प्रूफची गरज नाही आहे. काय आहे? आत्माराम एक ग्रंथ आहे त्यांचा, ज्ञानमार्गाचा, आणि दासबोध. आता इथे एक लक्षात घेतलं पाहिजे, आपण हे बघणार आहोत. पाठ तुमचे असतील अध्याय, माझ्यापेक्षा अध्यायाचे जास्त पारायण तुमची झालेली असतील, परंतु लक्षात घ्या काय या गजानन विजय म्हणून मिळवायचं आहे काय? तर हे आत्ता तुम्हाला सांगितलं तो मुद्दा लक्षात घ्या की आत्माराम आणि दासबोध हे माझं स्वतः सिद्ध स्वरूप आहे. ते मी ठेवून जातोय मागे. आता गजानन महाराजही नाही आहेत आणि दासगणू महाराजही नाही आहेत, पण मागे काय? हे चरित्र आहे ना. हे चरित्र जितकं जिवंत आहे तितके गजानन महाराज देहात असताना, दासगणू महाराज देहात असताना एवढं चैतन्य नव्हतं. हा प्रभाव जो सगळा गजानन महाराज शेगाव आपण बघतो तो त्यांच्या नंतरचा आहे. त्यांनी समाधी बांधली ती सुद्धा पाण्यात गेली वगैरे हे चरित्रात आपण वाचतो. म्हणजे त्यांनी सुद्धा निषेध व्यक्त करणारे प्रकार घडत होते ते गेल्यानंतर. पण या ग्रंथांनी चमत्कार घडवला. हा 1939 साली ग्रंथ लिहिला आणि 1910 साली गेलेले आहेत गजानन महाराज. 18 साली साईबाबा, 10 साली गजानन महाराज आणि 13 साली आपले गोंदवलेकर महाराज. आधी गेले ते स्वामी समर्थ, ते 1878 साली गेले. ते गेले त्यावर्षी हे प्रकट झालेले आहेत, त्यांच्यात काही संबंध नाही आहे. हे 1878 साली प्रकट झाले, त्याच्याबद्दल आपण उद्या बघणार आहोत. प्रकट होणं म्हणजे काय आणि त्याचा मी माझ्या उपासनेसाठी कसा उपयोग करून घ्यायचा. आत्ताचा हा विषय बघा बरं. माझी काया आणि वाणी म्हणजे ज्या वेळेला तुम्ही दासबोधाला स्पर्श कराल त्यावेळेला माझ्या कायेला स्पर्श करताय, माझ्या देहाला स्पर्श करताय. ज्या वेळेला गजानन विजय ग्रंथ मी हातात घेतो, वाचण्यापूर्वी डोक्याला लावतो, त्यावेळेला मी त्यांच्या देहाला स्पर्श करत असतो. मी कुणाच्या देहाला स्पर्श करतो? गजानन महाराजांच्या आणि दासगणू महाराजांच्या. हा पहिल्यांदा भाव पाहिजे, हे लक्षात घ्या. आणि नंतर तुम्ही ज्या वेळेला ओव्या वाचता, आता इथे तो मंत्र म्हणला जात होता, त्या ओव्या माझीच वाणी तुमच्याकडून वाचवते आहे. म्हणजे माझी काया हा ग्रंथ आहे आणि वाणी त्यातल्या ओव्या, श्लोक किंवा मंत्र आहेत. हे लक्षात घेतलं पाहिजे. हा भाव ठेवून जर वाचलं आपण तर आपल्याला एक निराळी दृष्टी मिळते, हे खरंच सांगतो. मग पहिलं त्याला गजानन विजय नाव का दिलं? त्याच्यासाठी दासगणू महाराजांचं चरित्र बघितलं पाहिजे. एक तुम्हाला सांगतो, दासगणू महाराजांनी जे शंकराचार्य, आद्य शंकराचार्यांचं चरित्र इतकं सोपं लिहिलेलं आहे, वाचनीय आहे हो. आणि आता त्याची नवीन आवृत्ती वगैरे मिळते. आद्य शंकराचार्य दासगणू महाराजांनी कोणते 3 ग्रंथ लिहिले, त्याच्या आधी महिपती त्यांनी कोणते 3 ग्रंथ लिहिले, नुसता इथे उल्लेख आहे. आपण उद्या ते सगळं बघणार आहोत. पण आज लक्षात घ्या की ज्या वेळेला दासगणू महाराज म्हणतात की हा जो ग्रंथ आहे हा इतका परमपवित्र आहे की हा जिथे असेल त्या वास्तूचं कल्याण होईल, ती वास्तू शांत राहील, तिथे भूत वगैरे येणार नाही वगैरे, हे निराळी गोष्ट. फलश्रुती काय आहे आणि ती आपल्याला का मिळत नाही हा आजचा विषय आहे.
उद्या प्रकट दिन आहे, उद्या प्रकट होणं म्हणजे काय, प्रकट झाल्यानंतर काय काय घडलं ते फक्त 32 वर्ष आपल्यात होते. 1878 ते 1910 ही 22 आणि 10 32 वर्ष आहेत ना. ती म्हणल्यानंतर एकाने सुंदर कल्पना केलेली आहे, तिथपासून आपण उद्या सुरू करणार आहोत. आज आता बरेच नाही म्हटलं तरी बरेच वर्षांनी बघतोय आपण, 2-1 वर्ष झाली. म्हणून सुरुवात मनात आलं होतं की आपण एक गंमत म्हणून सुरुवात करूया. एक प्रसंग तुम्हाला सांगतो, त्याचा याच्याशी संबंध आहे का नाही, पण आजच्या दिवसाशी आहे का आहे, आणि अध्यात्माशी का आहेच आहे. आणि हे गुगल अंकल सांगतायत हा, हे लक्षात ठेवा. म्हणजे मी कुठला तरी हा ग्रंथ तो ग्रंथ माझं इंटरप्रिटेशन असं काही नाही आहे, लक्षात घ्या. एक माणूस जातो रेल्वे स्टेशनवर. रेल्वे स्टेशनवर गेल्यानंतर त्याला फक्त चौकशी करायची असते, आणि त्या बुकिंग विंडोच्या पलीकडे तो माणूस बसलेला आहे. आणि आता जी गाडी येणार आहे ती नक्की केव्हा येते, ती किती वेळ थांबते, आणि ती केव्हा इथून सुटते. अरायवल, वेटिंग त्या गाडीचं, हॉल्ट आणि डिपार्चर. त्यावेळेला तो क्लर्क जो होता, बुकिंग क्लर्क, तो अत्यंत आनंदात होता. ही व्हिसल, त्यांनी शिट्टी वाजवली, ठू टू 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 टू. आणि हे म्हणल्यानंतर तो परत विचारतो, 3दा तेव्हा हेच उत्तर येतो. तो म्हणतो, तुम्हाला कळत नाही आहे का माझा प्रश्न, गाडी केव्हा येते, किती वेळ थांबते आणि किती वेळ सुटते. तो म्हणतो, तुमचा प्रश्न मला कळला, पण माझं उत्तर तुम्हाला कळलेलं नाही आहे. तुमच्या प्रश्नाचंच उत्तर मी दिलेलं आहे. 2 to 2 गाडी 2ला 2 मिनिटं असताना येते, आणि 2 to 2 2 वाजून 2 मिनिटापर्यंत निघते. 4 मिनिटं ती इथे थांबते. 2 to 2 to 2 2. आजच्या तारखेबद्दल असं म्हणलेलं आहे. आज 22/2/22 आहे. 2 to 2 2 2 हे जे आहे ना. आता ह्याचा अर्थ काय तुम्हाला सांगतो, पण त्याच्याआधी एक सांगतो की मला मोटिवेशन जर मिळवायचं असेल, इन्स्पिरेशन जर मिळवायची असेल, किंवा एक गोष्ट करायची म्हणजे करायची, ज्याला पॉझिटिव्ह थिंकिंग अँड पॉझिटिव्ह लिव्हिंग म्हणतात. एक उदाहरण तुम्हाला सांगतो. अशीच तारीख यापूर्वी 11 वर्षापूर्वी आली होती. 11/11/11. आता 11/11 म्हणल्यानंतर समर्थ आठवतात आपल्याला, कारण ते म्हणतात 11/11 बहु 11 काय 11 कळेचे ना, गुप्त ते गुप्त जाणावे आनंदवन भुवनी. गुप्त ठेवल्या पाहिजेत बऱ्याच गोष्टी, आणि आपलं नॅशनल सिक्रेट गुप्त ठेवल्याचं सगळ्यात सुंदर उदाहरण म्हणजे लागोपाठ आपण जे अणुस्फोट केले ना, कुणालाही कळलं नाही हो. हल्ली अणु परमाणू नावाचा एक सिनेमा मुद्दामून बघा, किती त्यांना कष्ट घ्यावे लागले. अमेरिकेचे सॅटेलाइट्स तर फिरत होते, पण कुणालाही कळलं नाही. आणि एक स्फोट झाल्यानंतर आपण त्याला कोडवर काय ठेवलं माहीत आहे ना, बुद्धा लाफ्ड, म्हणजे बुद्ध हसला. आणि ज्यावेळेला लगेच 2 दिवसांनी दुसरा केला, बुद्धा लाफ्ड अगेन. आता तिसऱ्या वेळेला तुम्ही जर केलात ना, तर बेचिराग करून टाकू देश तुमचा. अशा आपल्याला डेमोक्रेटिक पॉवर्स आहेत ना अमेरिकेसारख्या, त्यांनी दम दिला होता. त्यावेळेला आपल्या त्यावेळेच्या पंतप्रधानांनी सांगितलं त्यांच्या शैलीत, आता गरज नाही आहे, इथून पुढचे स्फोट आम्ही कॉम्प्युटरच्या पडद्यावर घडवू आणि आम्हाला पाहिजे तो डेटा मिळवू. पण 2 कसे घडवले, गुप्त ते गुप्त जाणावे आनंदवन भुवनी. भारताचं जर आनंदवन भुवन बनवायचं असेल, लक्षात ठेवा, काही गोष्टी गुप्त ठेवल्या पाहिजेत. आपलं मंत्र गुप्त ठेवला पाहिजे, आपली उपासना गुप्त ठेवली पाहिजे. कारण का की गोंडस बाळाला दृष्ट आधी लागते. आपण म्हणतो ना, उगीच 4-5 केळ्यांचा घड आलाय, आपण काही काळजी करत नाही. पण 150 केळ्यांचा जर घड आलाय, तर आपण त्याला साख काय बांधून ठेवतो, उलटी चप्पल काय असेल तर काळी बाहुली काय. कारण जे गोड गोंडस गुलाबी आणि गुबगुबीत आहे पोर, त्याला दृष्ट लागणार आहे. म्हणून चांगल्या गोष्ट, सगळ्यात चांगली गोष्ट काय तर माझी उपासना. सगळ्यात चांगली गोष्ट काय तर माझे सद्गुरू. सगळ्यात चांगली गोष्ट काय तर मला मिळालेला अनुग्रह किंवा मी घेतलेला मंत्र, माझी उपासना. मी पहाटे 4 वाजता उठतो म्हणून सांगा, आणि दुसऱ्या दिवशी उठून दाखवा, लगेच दृष्ट लागते. तुम्ही लवकर उठता का? हो. किती? आता ही नुसतीच चौकशी असेल, नाही जमेल तसं उठतं, एवढंच उत्तर द्या. पण तो जर साधक असेल आपल्यासारखा, आणि त्यांनी जर विचारलं तर खरं सांगा, कारण त्यातून त्याला प्रेरणा मिळेल. म्हणून इतरांना सांगू नका, आणि आपले लोक भेटले तर सांगितल्याशिवाय राहू नका, हाही तिथेच आदेश दिलेला आहे. तर लक्षात घेऊया आपण की ज्या वेळेला आपण म्हणतो की हे 2-2 हा काय प्रकार आहे. 22 साल ज्या वेळेला उजाडलं त्यावेळेला हाच विचार होता. 2 म्हणजे द्वैत आहे, ड्युॲलिटी. आणि आत्ता सुद्धा वक्ता आणि श्रोता द्वैत नाही आहे का? आहे ना. मी आणि द रेस्ट ऑफ द युनिवर्स द्वैत आहे. मी आणि गोव्यातले लोक द्वैत आहे.
मी आणि माझ्या कुटुंबातले लोक द्वैत आहे, मी काम करतो ती संस्था द्वैत आहे. आणि म्हणून ती पहिली ऋषींची जी प्रार्थना आहे, शांती मंत्र आपण म्हणतो, ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सहवीर्यं करवावहै. हे 9 म्हणजे आम्ही दोघं, आम्हा दोघांचं रक्षण कर. मग तिथे गुरु आणि शिष्य असेल, कधी श्रोता आणि वक्ता असेल, कधी वाचक आणि ग्रंथ असेल, कधी प्रार्थना करणारा ज्याची प्रार्थना करतो तो असेल, म्हणजे पूजा करणारा पुजारी असेल, आणि पूज्य अशी ती व्यक्ती असेल किंवा मूर्ती असेल. विचार करा तुम्ही, हे द्वैत आहे, त्यातून अद्वैत निर्माण होतं का? होतच होतं. आत्ता माझ्या आतून जे विचार निघत आहेत ते तुमच्या आत जात आहेत की नाही? म्हणजे विचारांच्या पातळीवर आपलं अद्वैत होत आहे. ज्या क्षणी बोललं जाते त्याच क्षणी तुम्ही त्याच्यावर विचार करताय. म्हणजे आपण देहाच्या पातळीवर द्वैत आहे, पण प्रत्यक्षात अद्वैत आहे. अनुभवाच्या पातळीवर, भावनेच्या पातळीवर, विचारांच्या पातळीवर किंवा चिंतनाच्या पातळीवर. हे पारायण करण्याचं सूत्र दासगणू महाराजांनी शेवटी सांगितलेलं आहे. आपण त्या काही ओव्या नंतर वाचणार आहोत. हा पहिला भाग लक्षात घ्या. त्याच्यानंतर दासगणू महाराजांचं आडनाव सहस्रबुद्धे, ही काही थोडी माहिती या ग्रंथातही आहे. आता स्मरणिका वगैरे काढलेल्या आहेत, त्यात आणखीन माहिती मिळते. अनेक पुस्तकं लिहिली गेलेली आहेत, त्यात आणखीन माहिती मिळते. म्हणजे दासगणू महाराजांची, गजानन महाराजांची नवी माहितीसुद्धा या ग्रंथात नसलेली आपल्याकडे आहे. आवश्यक ती माहिती आपण बघणार आहोत. नवीन अशी वाटेल, पण आवश्यक आहे. माहितीसाठी माहिती असा विचार नाही आहे. आणि माहिती नसावीच, ज्ञान असलं पाहिजे. एक लक्षात ठेवा, ज्ञान माझं असतं आणि माहिती दुसऱ्याची असते. मी नेहमी माहिती मिळवतो, पण त्या माहितीचं ज्ञानात रूपांतर करत नाही, ही आपली शोकांतिका आहे किंवा हा आपला प्रॉब्लेम आहे. जरा थांबून विचार करून आपण ते करणार आहोत, चिंतन करणार आहोत गजानन विजय या ग्रंथाचं. आणि चिंतन कशासाठी? अधिक चांगलं चिंतन करावं, अधिक चांगलं पारायण करावं किंवा अधिक चांगली उपासना जमावी आणि जीवनात आनंद निर्माण व्हावा. कोणत्याही परिस्थितीत मी आनंदात राहिलो पाहिजे, ही खरी फलश्रुती आहे या ग्रंथाची. ठीक आहे. दासगणू महाराजांचं आडनाव सहस्रबुद्धे. ते फार शिकले जरी नसले तरी त्यांना एक उपजत अशी त्यांच्यात कला होती म्हणा. शीघ्र कवी होते, म्हणजे बोलता बोलता कविता करायचे. पोलिसात नोकरीला होते. त्यांच्याकडे एक वैशिष्ट्य होतं, लक्षात ठेवा, की जो दरोडेखोर किंवा लुटारू किंवा चोर किंवा गुन्हेगार सापडत नाही त्याला पकडण्याची जबाबदारी ब्रिटिश सरकार यांच्यावर द्यायचं. तुम्ही म्हणा हे ही काही कला आहे का? ही कला नाही आहे. पण त्यांना 2 गोष्टी माहीत होत्या. हे जे चोर आहेत ना, एक तर त्यांची श्रद्धा असते कुठेतरी आणि एक प्रेम असतं. उजळ माथ्यानं ते काही देवळात जाऊ शकत नाही, त्यांनी मी वेषांतर करून जातात. आणि उजळ माथ्यानं त्यांना जे व्यसन, दारू वगैरे ते करतील. एखादी बाई असेल त्यांच्याकडे ते जात असतील, तर ती माहिती काढून त्याप्रमाणे सापळा रचून चोराला पकडायचं. हे करत असताना त्यांना बंदोबस्त, हा शब्द आहे ना, इंग्लिशमध्ये सुद्धा हा शब्द बंदोबस्त म्हणून गेला आहे. पोलिसांचा बंदोबस्त. ते जिथे जत्रा असायची त्या जत्रेत ही निरनिराळी मंडळी इकडे तिकडे वावरत असायची. त्यांना पकडणं, त्यांच्यावर निरीक्षण करणं किंवा त्यांना फॉलो म्हणजे त्यांचा पाठलाग करणं सोपं जायचं. आणि त्यामुळे जत्रेचा बंदोबस्त, त्या बंदोबस्तात हे दासगणू महाराज म्हणजे पोलीस इन्स्पेक्टर सहस्रबुद्धे हे त्यांना नेमलं जायचं. तिथे लावणी चालू असायची, ज्याला तमाशा आपण म्हणतो. त्याला आता आपण लोककला म्हणतो, लोकनाट्य म्हणतो. आणि बरोबर आहे, तमाशा म्हणल्यानंतर कुठेतरी तो डावा शब्द वाटतो आपल्याला, निगेटिव्ह शब्द वाटतो. पण लोकनाट्य म्हणल्यानंतर लोकांचं नाट्य आहे, लोकांसाठी नाट्य आहे आणि लोकांनी सादर केलेलं नाट्य आहे. तर तिथे ते जायचे आणि तिथे ती स्त्री नाचत असेल. ती स्त्रीचं सौंदर्य, त्याला एक शब्द आहे लावण्य. लावण्य, लावण्या वगैरे हल्ली नावंसुद्धा ठेवतात मुलींची. म्हणून लावण्य म्हणजे सौंदर्य. आणि त्या सौंदर्याचं वर्णन करणारे जे गीत आहे त्याला लावणी म्हणतात. लावणी या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. अशा लावण्या रचण्यात हे एवढे प्रसिद्ध होते. आता हिने अशी गिरकी मारली, वर्णन करा. आता तिने तशी उडी मारली, वर्णन करा. आणि हे करत जायचे शीघ्र काव्य. अरे अर्ध आयुष्य तसं गेलं. पुढे एक योग असा आला की साईबाबा त्यांच्या जीवनात आले. साईबाबा जीवनात आल्यानंतर त्यांनी ह्यांच्याकडे असलेली कला बघितली आणि म्हणाले, गुरुपौर्णिमेला वगैरे माझ्याकडे येणार असलास ते ये, पण तुझ्याकडून गुरुपौर्णिमा मी घेणार आहे आणि योग्य वेळी तुला सांगेन. गुरुपौर्णिमा साईबाबांनी काय मागितली? साईबाबांनी गुरुपौर्णिमा बघितली, मला तुझ्या पगाराची गुरुदक्षिणा पाहिजे. गुरुपौर्णिमेला मला तुझ्या पगाराची गुरुदक्षिणा पाहिजे. तर ते म्हणाले काय हरकत नाही, पुढच्या महिन्याचा पगार झाला तो पगार सगळा
पायाशी ठेवला. ते म्हणाले, एवढा साधा माझा शब्द घेतलास का रे? आम्ही संत बोलतो ते गूढ असतं, बिटवीन द लाईन्स म्हणतात ना, तुम्ही आमचे शब्द फोडून त्या शब्दांचं अंतरंग पाहायचं असतं. तसाच ग्रंथही वाचायचा असतो. वरवर वाचायला सोपा वाटतो ग्रंथ, पण ग्रंथातले शब्द फोडले किंवा 2 ओळींच्या मध्ये बिटवीन द लाईन्स आपण म्हणतो, जर वाचलं तर आपल्याला अंतरंग कळतं त्या ग्रंथाचं. बघूया ना आपण नंतर. तर मी तुझ्या पगाराची दक्षिणा घेणार म्हणजे मी तुझी नोकरीच काढून घेणार आहे. मला तुला पगारच नको, तुझी नोकरीच नको. आणि योग्य वेळी ती घटना घडेल. घटना घडेल, मी घडवेन घटना असं साईबाबा नाही म्हणले, पण ती घटना घडली. तंट्या भिल्ल नावाचा एक दरोडेखोर होता. त्याच्यावर त्यावेळेचं 25,000 रुपयांचा बक्षीस लावलेलं होतं. बक्षीस लावलेलं असल्यामुळे ब्रिटिश सरकारने सगळ्यांनी प्रयत्न केला, पण हा काही सापडत नव्हता. त्याचं एक अत्यंत वेड होतं की जिथे सत्पुरुष साधू असेल त्यांच्या दर्शनाला तो जायचा, त्यांचा आशीर्वाद घ्यायचा. कशासाठी? चांगली चोरी करता यावी म्हणून, कारण चोर आशीर्वाद कशासाठी मागणार आहे. पण तथास्तु, हे लक्षात ठेवा. ज्या वेळेला ते त्या भागात होते, कळलं की तंट्या भिल्ल या भागात त्याचा वावर आहे, तर याने हे गोरे होते दिसायला, घारे डोळे छान, कफनी घातल्यानंतर हे साधूच दिसायला लागले रामदासांसारखे. म्हणून त्यांनी काय केलं, त्या भागातल्या एका मंदिरात ते गेले साधू म्हणून, आणि बाकीचे जे पोलीस होते त्यांनी त्यांचे शिष्य म्हणून अशाच कफन्या घालून सांगितलं. आणि आमचे जे गुरु आहेत ते बोलत नाहीत, बोलतात त्यावेळेला ते त्रिकालाबाधित सत्य असतं, तसे गोष्टी खऱ्या होतात. आणि म्हणून त्यांनी गर्दी जमवायला सुरुवात केली. खूप मोठी गर्दी व्हायला लागली. ह्यांना तर कला होतीच बोलण्याची, चांगलं काव्य करण्याची. ज्या वेळेला हा भिल्ल आला दर्शनाला, त्यावेळेला कोणीतरी पोलिसांनी कानात येऊन सांगितलं की त्यावेळेस घोंगडं टाकलेलं आहे, कानात घातलेलं आहे एका बाजूला कडं, आणि असा जो काळा दिसतोय ना तो तंट्या भिल्ल आहे. केव्हा पकडायचं ते सांगा. ते म्हणाले, मी इशारा केल्याशिवाय पकडू नका, कारण तंट्या भिल्ल किंवा असे गुन्हेगार एकटे येत नाहीत. 5 पोलीस असतील ना तर त्यांची 50 माणसं असतात, ती साध्या कपड्यातच असतात की. तेव्हा मला सगळं निरीक्षण करू दे, योग्य वेळी मी सांगेन. ती योग्य वेळ काय? साईबाबा म्हणाले, घटनाच घडेल आणि तुझी नोकरीच काढून घेईन मी. त्यावेळेला तंट्या भिल्ल ज्या वेळेला येतो आणि यांना नमस्कार करायला लागतो. इथे एक गोष्ट, या इथे 60च्या वरची जी मंडळी आहेत त्यांना मी काय म्हणतो ते कळेल. अर्थात गोव्यात तो भाग तेवढा नसेल. इंग्रजांच्या काळात 2 पट्ट्याचे सँडल्स फक्त पोलिसांना, म्हणजे बाटा असू दे कोणी असू दे, तयार करायचे. दुसऱ्याला मिळत नव्हते ते सँडल्स, 2 पट्ट्यांचे असे सँडल्स. आणि पोलीस तासनतास उन्हात उभे असल्यामुळे आपण सुद्धा आपल्या चप्पलचा मार्क आपल्या पायावर पडतो, तर तिथे तर पडायचाच पडायचा. मग ह्यांनी सगळं जरी केलं तरी तो पट्टा जो मार्क आहे पायावरचा तो कुठे गेला होता? तो तसाच राहिला होता. आणि अगदी पाय करून बसलेत. दर्शन घ्यायला आला, तंट्या भिल्ल वाकला, आणि वाकल्यावर त्याला धरायचं असं यांच्या मनात असताना तंट्या भिल्ल म्हणाला की तुमचे पोलीस जर इथे असतील तर माझे 100 इथे आहेत, लक्षात ठेवा माणसं. सगळ्यांना नाही, तुम्हालाच पहिल्यांदा. तुम्हाला काय वाटलं, घोंगडी मी घेतली, घोंगड्याच्या आत कोऱ्हाड आहे, मी तुमचे इथेच 2 तुकडे करू शकतो, तुम्ही पोलिसातले आहात की नाही. हे त्या दोघांच्यातला संवाद. बाकीकडे सगळा बवाळ चाललेला असेल, या दोघांच्यात संवाद. हे तुम्ही जे रूप घेतलेलं आहे ते कायम टिकवणार असाल तर मी तुम्हाला सोडतो, नाहीतर इथेच मारतो. बघा, तुम्ही साधू झालेले आहात, तुम्ही साधू सत्पुरुष महात्मे जर होणार असाल, माझं लक्ष असेल तुमच्या, तर मी तुम्हाला सोडतो, नाहीतर आत्ताच मारून टाकतो. हे म्हणाले, तू म्हणतोस ते पटलं. यांना साईबाबांचा ते शब्द आठवले, मी तुझी पगाराचीच दक्षिणा, गुरुदक्षिणा घेणार आहे. आणि त्यापासून त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. साईबाबांच्याकडे आले. साईबाबांचं वाक्य आठवा. हे जे गुरु बोलत असतात ना, साधं बोलतात, तो अर्थ खूप असतो. आत्तापर्यंत तू त्या स्त्रीच्या देहाच्या लावण्याची स्तुती करणाऱ्या लावण्या रचत गेलास. अरे पण खरं लावण्य त्या तुकारामाला विचार. तो तुकाराम म्हणजे माझ्या पांडुरंगासारखं सुंदर काहीच नाही. ज्ञानेश्वर म्हणतात, हा चैतन्याचा पुतळा उतरला भूतळा, इतका विठ्ठलासारखं देखणं काहीच कोणतंच रूप नाही आहे. त्यांच्या डोळ्यांनी मात्र बघितलं पाहिजे. तर त्या लावण्याचं वर्णन कर की
विठ्ठलाचं जे लावण्य आहे, विष्णूचं जे लावण्य आहे, निरनिराळ्या देवांचं, देवतांचं, संत महंतांचं जे लावण्य आहे त्यांचं वर्णन कर यापुढे. आणि मग ते लागले रचना करायला. आणि 95,000 म्हणजे जवळजवळ 1,00,000 रचना दासगणू महाराजांनी केलेल्या. 90च्या पेक्षा जास्त त्यांना आयुष्य लावलं, पण पुढे त्यांनी संपूर्ण आयुष्य वाहून घेतलं या संत वाङ्मय. आधुनिक काळातले संत म्हणून त्यांनी 3 ग्रंथ आहेत त्यांचे. त्याच्यात आपल्या गोंदवलेकर महाराजांचं सुद्धा चरित्र आहे. छोटी छोटी चरित्र लिहिली. हे चरित्र राहिलं का राहिलं त्यांनी कारण सांगितलं आहे. कारण आधी माळा ओवतात आणि नंतर मेरूमणी लावतात, आणि मेरूमणी ओलांडायचा नसतो. एक कन्व्हेन्शन आहे, म्हणजे एक संकेत आहे तो की काय ओलांडायचं, वळून जायचं. कारण मेरू पर्वत हा सगळ्यात उंच आहे. मेरू पर्वत ओलांडता येत नाही, पण हनुमंतांनी मनात आणलं तर तो उचलू शकतो, हे लक्षात ठेवा. मग मेरू काय, मंदार काय, सगळं त्याला धाकुटे. मेरू मंदार धाकुटे, हे त्याच्या पायाशी आपण बसलेलो आहोत. गजानन महाराज त्यांनी निरनिराळ्या संतांची किंवा निरनिराळ्या देवांची सुद्धा दर्शनं दिलेली आहेत. म्हणून यांचं प्रकट झालं. पण हे कुणाचे अवतार होते? कोण म्हणतात शंकराचे, तशी प्रसंग आहेत. कोण म्हणतात पांडुरंगाचे, तसेही प्रसंग आहेत. कोण म्हणतात सज्जनगडावरून आले, तसेही प्रसंग आहेत. म्हणजे नक्की कोण होते? हे सगळे होते नक्की. हे दाखवण्यासाठी दासगणू महाराजांनी या ग्रंथाच्या आरंभी पहिल्या अध्यायात किती जणांना वंदन केले हो. एक साधी गोष्ट बघा, वंदन करायचं असेल तर कोणाला? पहिल्यांदा गणेशाला, नंतर सरस्वतीला, नंतर आपली कुलदेवता असेल तर, नंतर आपल्या सद्गुरूंना, नंतर इतर संत सज्जनांना, आणि जास्तीत जास्त श्रोत्यांना. यांनी 50 जणांना जवळजवळ वंदन केलेलं आहे. त्याच्यात देवदेवता आहेत, त्याच्यात ऋषीमुनी आहेत, त्याच्यात साधू संत महात्मे आहेत, आणि त्याच्यात चांगले भक्तवर सुद्धा आहेत. सगळ्यांना नमस्कार केलेला आहे. ही 50 नावं काही आपण वाचणार नाही आहोत, पण काही ओव्यांचं वाचन आपण इथे करणार आहोत. आणि वाचन म्हणजे तुम्हाला त्या ओव्या पाठच असतील, पण आपण त्यातलं काय मार्मिक आहे तेवढं आपण बघणार आहोत. तर ह्या दासगणू महाराजांचं जीवन बदललं. आता आणखीन एक प्रसंग सांगायला पाहिजे. संत कसे बोलतात? दासगणू महाराज हे संत आहेत. संतांची 100 चरित्र म्हणून गद्य असा एक मोठा प्रयोग केला होता संत कृपा नावाच्या मासिकाने. त्याच्यात दासगणू महाराजांना संत म्हणून त्यांचं चरित्र वर्णन केलेलं आहे. आणि ते संत होतेच, हेही लक्षात ठेवा. तर 3 आपल्या भक्तांना बोलवलं, एक चांदोरकर, एक दाभोळकर आणि हे दासगणू महाराज. आणि त्यांना सांगितलं बसा असं. साईबाबा काय बोललेत? आपल्याला वाटेल की बरोबर कुठला स्वयंपाक करायचा आहे? सगळ्या गावाला जेवण, ज्याला आपण भंडारा वगैरे म्हणतो किंवा समाराधना म्हणतात किंवा महाप्रसाद म्हणतात, असं काही त्यांच्या मनात आहे का? त्यांनी दाभोळकरांच्याकडे बघून सांगितलं, त्याला ते हेमाडपंत म्हणायचे. हे साईबाबांचं चरित्र आहे की दाभोळकर तू काय कर, तू रांध, स्वयंपाक करतो. चांदोरकरांच्या बघून तू पानं मांड. आणि यांना सांगितलं तू वाढ आणि उष्टी खरकटी काढ. दासगणू महाराजांना सांगितलं. ते 3 जण गेले, जा म्हणाले. 3 विचार करतात की सगळ्यांना म्हणजे किती जणांचा स्वयंपाक करायचा आहे आणि मला कुठे रांधता येतं? हे सगळे नाही म्हटलं तरी जरा वरच्या ह्याच्यावर हुद्द्यावर वगैरे असले, पदावर असलेले चांगली मंडळी होती, शिकलेली वगैरे. ते म्हणाले मला पानं वाढायला सांगितले. दासगणू म्हणाले सत्पुरुष मी वाढेन, उष्ट काढीन वगैरे सगळं, पण काय रांधणारात ते तरी ठरवा ना. विचार केल्यानंतर ह्या तिघांना एकदम, ज्याला फ्लॅश म्हणतात ना, असा प्रकाश पडला तिघांच्या डोक्यात की ते सांगतायत तू स्वयंपाक कर, म्हणजे तू ग्रंथ लिही, तू माझं चरित्र लिही. ते रांधप. यांना सांगितलं पानं मांड, म्हणजे पुस्तक छाप ना त्याचं, याला पानच म्हणतो ना, पुस्तकाचं पान क्रमांक, ही पानं, ती पानं तू मांड. आणि यांना सांगितलं तो ग्रंथ वाच, त्याच्यावर प्रभुत्व मिळव आणि कीर्तन करत राहा. मराठीतून आणि हिंदीतून उघड्या अंगाना. हल्लीचे कीर्तनकार आपण जे घालतात तो त्यांचा पारंपरिक वेश आहे, पण नारदाची जर पाहिजे, नारदांचा काय वेश होतो? नारदांनी कधी पगडी घातली आहे? नारदांनी कधी अशी बाराबंदी वगैरे काही नाही हो, पुढवं आणि उघडेवरती. म्हणून मी जर ती नारदीय परंपरा चालवतोय तर मी सुद्धा अगदी साधं लोकांच्यातला लोक वाटला पाहिजे. मी असामान्य अलौकिक वाटता कामा नये. लोक मला नमस्कार करतील, चमत्कार आहे म्हणून निघून जातील. मी त्यांच्यातला वाटला पाहिजे. म्हणून उघड्या अंगाने फोटो सुद्धा बघा ना, ह्याच्यातला उघड्या अंगाने फोटो येतो. आणि असे ते प्रवचनं करत गेले, कीर्तन करत गेले, ग्रंथ लिहित गेले, पंढरपूरला वास्तव्य केलं. ते खरंच संत पुरुष झाले. त्यामुळे काय झालं, दासगणू महाराजांच्या चरित्रात पुढे अनेक प्रसंग घडलेले आहेत.
प्रसंग असे घडलेले आहेत की ज्या वेळेला त्यांच्यातलं संतत्व जसं व्यक्त झालेलं आहे तसं त्यांच्यातला भक्तही व्यक्त झालेला आहे. अनेक संतांचा त्यांना वरभ्यस्त होता. आता साईबाबा तुम्हाला सांगितलं, साईबाबांनी तर त्यांचा पुनर्जन्म घडवला होता की साईबाबांचं चरित्र त्यांनी लिहिलेलं नाही आहे, हे लक्षात ठेवा. त्यांनी मोठं चरित्र लिहिलं ते गजानन महाराजांचं आणि शंकराचार्यांचं. म्हणून हा विजय ग्रंथ, हरिविजय, भक्तिविजय हे ग्रंथ आहेत. हा विजय मला कशाचा वाटतो? शंकराचार्यांचा. शंकराचार्यांनी लक्षात घ्या की एवढा 32 वर्षात, खरं 16च वर्षात त्यांनी मोठे ग्रंथ वगैरे लिहिले होते. पुढे 4 ठिकाणी 4 देशाला मठ बांधले, आपला जो धर्म आहे त्याचं संघटन केलं आणि अत्यंत चांगलं स्वरूप दिलं. ते कार्य आत्तापर्यंत चालू आहे. हे विचार करा तुम्ही. शंकराचार्य आणि मुख्य म्हणजे समन्वय. हे 5 महत्त्वाचे जे पंथ होते ते एकमेकात भांडत होते आणि समाजात फूट पडत होते आणि रक्तपात घडत होता आणि देवाच्या नावे हे ब्राह्म जे होते, ब्रह्मदेवाची उपासना करणं, ते म्हणजे आमचा ब्रह्मदेव श्रेष्ठ. त्यांनी निर्माणच केलं नाही की काय होणार. मग वैष्णव म्हणत होते की आमचा विष्णू श्रेष्ठ. त्यांनी निर्माण केलं आणि खायलाच दिलं नाही की मरून जाईल की. पालन करतो तो श्रेष्ठ. नंतर शैव म्हणायचे शंकराचे की आमचा देव श्रेष्ठ. सगळेच जर जगले तर खायला मिळेल का लोकांना, म्हणून काही लोकांना मारलंही पाहिजे, संहारही केला पाहिजे. खरं म्हणजे हे तिन्ही श्रेष्ठ होते. त्याला आणखीन 2 पंथ जोडले गेले. एक जोडला गेला सौर, म्हणजे सूर्याची उपासना करणारे. तुम्ही म्हणाल भारतात सूर्याची उपासना करणारे किती लोक आहेत? आपण ज्याला नॉर्थ ईस्ट म्हणतो ना, ते जे आसाम, नागालँड, आपण म्हणतो ना, सगळे 7 राज्य आहेत तिथे सूर्यपूजा आहे. आणि सूर्याची पूजा करायला एक कारणही होती. ते भारताला ज्या वेळेला सूर्य उगवण्याचा पहिला किरण असतो तो ज्या ठिकाणी स्पर्श करतो, आजही त्याला प्राक ज्योतिषपूर हे नाव आहे. आणि तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल, ही नरकासुराच्या राज्याची राजधानी होती. त्याचं नाव कोहिमा असे निरनिराळे बदलून केलं होतं. आपल्या एका पंतप्रधानांनी नाव परत त्याला प्राक ज्योतिषपूर ठेवलं. आज तुम्ही बघा, प्राक म्हणजे पूर्व, ज्योतिष म्हणजे प्रकाश आणि पूर्व म्हणजे कोल्हापूर, पंढरपूर असं गाव. ते असं गाव आहे, तो असा बिंदू आहे की जिथे सूर्याचा पहिला किरण या भारतीय भूमीला स्पर्श करतो. प्राक ज्योतिषपूर. मग तिथे सूर्याची पूजा असणारच. सत्यसाहेबांच्या माध्यमातून जी अनेक ठिकाणी मंदिरं निर्माण झाली, ते म्हणाले कितीही ठिकाणी सौर मंदिरं म्हणजे सूर्याची सौर ऊर्जा आपण म्हणतो, पण सूर्याची मंदिरं जर बांधायची असतील तर माझी हरकत नाही. आपण इकडे सुद्धा कोणार्कला आपण म्हणतो ना सौर मंदिर आहे ना, हे सूर्याचा रथ आहे, सूर्याचं मंदिर आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. सूर्यपूजा आपल्यात आहे. तो एक संप्रदाय होता, सौर संप्रदाय. आणि शाक्त संप्रदाय होता, शक्ती करणाऱ्या लोकांचा. गणपतींचा गाणपत्य तो एक संप्रदाय होता. अशा या संप्रदायांचं एवढं भांडण होत होतं आणि त्यांची पंचायतन पूजा शंकराचार्यांनी सुरू केली. मी हे उगीच सांगत नाही आहे. हा विजय ग्रंथ इथे तुम्ही सगळेजण म्हणता, मला ते नाव खूप आवडतं. गजानन विजय नाही, कुठल्याही संताचा विजय हा विजय ग्रंथ असतो. आणि त्यांनी विजय कुणावर मिळवलेला असतो हेच तर आपण बघतोय. दक्षिण दिग्विजय, शांकर दिग्विजय हे ग्रंथ शिष्याने लिहिलेले आहेत शंकराचार्यांच्या. आणि त्याच्यात त्यांनी काय सांगितलं की हा जो विजय मिळवलेला आहे, दिग्विजय, दिशांवर विजय मिळवलेला आहे. म्हणजे अष्ट दिशांना म्हणतो ना की दिगंत कीर्ती गेली त्यांची. दिगंत म्हणजे दिशा संपतात, दिक अंत, तिथपर्यंत या संतांची कीर्ती जाते. कुठल्या सिकंदरांनी जग जिंकलं सांगा बरं? कुठल्या हिटलरने किंवा कोण जिंकू शकणार नाही. या संत सोडून संतांची सत्ता या विश्वावर असते. ती का? आणि हा खरा विजय असतो. शंकराचार्यांचं मी तुम्हाला चरित्र सांगत नाही, पण शंकराचार्यांच्या चरित्राचा एवढा प्रभाव दासगणू महाराजांवर आहे की त्यांनी सुरुवातीला जी नावं दिलेली आहेत ना, त्याच्यात शंकराचार्यांचं नाव 2दा दिलेलं आहे. आपण त्या ओव्या वाचणार आहोत. का रे? एकदा ज्ञाननभीचा दिनकर वगैरे म्हणतात, पदनताचे सावरणारे, त्यांना किती 2दा का उल्लेख केलेला आहे? कारण संदर्भ निर्माण. आणि या दोन्ही ठिकाणी शंकराचार्य मला आदर्श वाटतात. कारण का की पंचायतन पूजेची गंमत तुम्हाला सांगतो. मी जर शंकराची पूजा करणारा शैव आहे तर शिवलिंग मी मध्ये ठेवेन, इकडच्या बाजूला मी गणपती ठेवेन, इकडे विष्णू ठेवेन, इकडे देवी ठेवेन आणि इकडे सूर्य ठेवेन. पंचायतन झालं. मी माझ्याच देवाची पूजा करणारे शंकराची, शंकरालाच आरती ओवाळणारे, फक्त बाकीच्या देवांना ओवाळणार नाही. पण बाकीच्या देवांच्या मूर्ती मी 4 दिशांना ठेवल्या आहेत, माझा देव मध्ये ठेवला आहे.
शंकराचार्य सांगतात, तू तुझ्याच देवाची पूजा कर, तू तुझ्याच देवाचा मंत्र म्हण, तू तुझ्याच देवाला नैवेद्य दाखव आणि आरती ओवाळ. आरती ओवाळताना प्रकाश तू तुझ्या देवापुरता मर्यादित ठेवू शकणार आहेस का? ज्या वेळेला तू शंकराला ओवाळशील त्यावेळेला बाकीच्या 4 जणांना ओवाळलं जाणारच आहे ना. ही इंटिग्रिटी आहे, याला आपण इंटिग्रेशन म्हणतो. एकात्मता आहे ना, ही एकात्मता. पंचायतन पूजा म्हणजे कुठल्या 5 देवांची पूजा नाही आहे, ती इंटिग्रेशन म्हणजे एकात्मतेची पूजा आहे. अरे किती देव, किती संत, म्हणून इतक्या संतांची नावं सांगितली. प्रत्येक जमातीत संत झालेला आहे, प्रत्येक देशात, प्रत्येक काळात, प्रत्येक संस्कृतीत संत झालेला आहे, प्रत्येक भाषेचा संत आहे. हे सांगण्यासाठी त्यांनी निरनिराळ्या संतांची नावं दिलेली आहेत. उगीच नावं द्यायची म्हणून दिलेली नाही आहे. प्रत्येक संताचं म्हणून वैशिष्ट्य आहे. आपल्याला वेळ नाही आहे, आपण ते पाहणार नाही आहोत. आपण एकच विचार करणार आहोत की महत्त्वाचे जे संत आहेत त्यांचं नाव देताना काय सांगितलं? शांडिल्य. शांडिल्यपासून त्यांनी ऋषींची नावं सुरू केलेली आहेत. आता आठवलं म्हणून सांगतो, आपल्याच या गोव्यातल्या एका तरुणीने शांडिल्य सूत्र ही भक्तिसूत्र आहे. आपल्याला नारद भक्तिसूत्र वाटतात, त्याच्या आधीची शांडिल्य सूत्र आहेत. नारदांनी शांडिल्य सूत्रांचा संदर्भ दिलेला आहे. तर ती नृत्यांगना होती, ती नृत्य शिकली होती. नृत्याच्या 2-3 शैली तिला येत होत्या. कुचिपुडी येत होती, तिला कथ्थक येत होतं, तिला भरतनाट्यम येत होतं. तर तिच्या मनात काय कल्पना आली, ही शांडिल्य सूत्र आहेत ना, ती आपण नृत्यातून सादर करूया आणि त्याच्यावर PhD घेऊया. आणि तिने PhD मिळवली. आपल्याला अभिमान वाटावा अशी ही गोव्यातली आहे. मी नाव सांगत नाही, पण लक्षात घ्या, ही सूत्र कुठे कुठे वापरता येतात. गजानन महाराजांच्यावर आपल्याला संगीतिका तयार करायची, आपण करू शकतो. लाईट अँड साऊंड आपण म्हणतात, त्यांचा तिथे ते मोठा त्यांनी आनंद विहार वगैरे केला होता, तिथे त्यांचा प्रयोग होता. आज उद्या परत होईल सुरू. साईट अँड साऊंड म्हणजे काय? दृश्यही दिसतं आणि आवाजही येतो. कल्पना करा, सगळा ढगांचा गडगडाट झालेला आहे आणि काही हरकत नाही, त्या हात करतात आणि ढग विरून जातात. त्यावेळेला जर संगीत असेल आणि समोर जर दृश्य असेल आणि माझ्या मनात जर हा प्रसंग असेल तर तो प्रसंग माझ्या जीवनात उतरल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अभ्यास करताना विचार करा, उच्चार करायचा, आचार करायचा आणि संचार करायचा. आज संचार महत्त्वाचा झालेला आहे, कारण पूर्वी घरात बसून जीवन घालवता येत होतं. आज सकाळी दूध आणायला बाहेर जा, वर्तमानपत्र आणायला बाहेर जा, भाजी आणायला बाहेर जा. आपण स्वयंपूर्ण सेल्फ सफिशियंट नाही आहोत, हे लक्षात घ्या. आणि त्यामुळे काय, बाहेर जा बाहेर जा हा संचार झालेला आहे. संचार करताना जर श्री गजानन जय गजानन गण गण गणात बोते, तर माझा संचार सुरक्षित होईल. याचा अर्थ अपघात होणार नाही असं नाही. अपघातात मेलो, सुटलो, शेवटचा श्वास गण गण गणात बोतेमध्ये गेलेला आहे, मी मुक्तच झालो. पण अपघात झाला, मी हॉस्पिटलमध्ये, मी रिकवर होतोय, 2-3 महिने असं ट्रॅक्शन लावून पडलेलं आहे, गण गण गणात बोते. येणारे दुःख व्यक्त करतील, पण मी कुठे दुःखात आहे, मी आनंदात आहे. एक छोटा मुलगा आमच्यातला विद्यार्थी, अपघात झाला, सगळं वर्णन सांगत नाही, ज्या वेळेला त्याला भेटायला गेलो, दोन्ही पाय ट्रॅक्शनला लावलेले आणि इकडे पेन होतं आणि त्या पेनवर साईबाबा लिहिलेलं होतं. आणि गुरुवारी याला अपघात झाला. सहज विचारायचं म्हणून विचारलं, काय रे साईबाबांचं पेन लावतोयस? गुरुवारी अपघात झाला, गुरुवार हा त्यांचा वार म्हणून तू पवित्र मानतोस. काय कसले ते पेन देऊन टाक. मला द्यायचं असेल तर सर मी देईन, पण तुम्ही ऑटोग्राफ मला द्या आणि पेन माझ्या खिशाला लावा. हुशार मुलगा आहे तो. कारण गुरुवारी अपघात झाला म्हणून माझे पाय फक्त वरती केले, मोडले नाहीत, आणि माझे पाय काढून घेतले नाहीत, तोडावे लागले नाहीत. मी जिवंत राहिलो. आणि माझं नाव जे आहे नवेंदू, त्याचं नावच होतं नव इंदू, म्हणजे न्यू मून. आणि न्यू मून हे लक्षात ठेवा, अमावस्येला म्हणतात न्यू मून डे, नो मून डे म्हणत नाही, कारण तिथून परत चंद्राचा प्रवास सुरू होतो, प्रतिपदा द्वितीया वगैरे सगळा. म्हणून मी सतत नवेंदू राहणार आहे. साईबाबांनीच मला वाचवलेलं आहे. मी हे पेन जरूर इथे लावेल. विचार करा, ही श्रद्धा आहे. आणि पुढे त्याला परदेशाला जायला एक इंटरव्ह्यू घेत होते, त्याचं ते पेन बघितलं आणि त्यांनी इंटरव्ह्यू संपल्यानंतर विचारलं, ह्याचा इंटरव्ह्यू चांगला झाला, तू साईबाबांचा भक्त आहेस का रे? हो. म्हटलं मीही भक्त आहे, तुझी नोकरी पक्की, हे पॅकेज तुला. इथे हा योगायोग आहे, मला याच्यात काही अर्थ बघा असं सांगायचं नाही आहे. पण अपघात जरी घडवला तरी माझ्या गुरूंनी घडवलेला आहे, माझ्या गुरूंची इच्छा आहे, त्यातून काहीतरी चांगलं निघणार आहे, हे शिकलं पाहिजे आपण. आणि गजानन विजय दासगणू महाराज हे सगळे आपल्याला पॉझिटिव्हच विचार करा, म्हणजे तुम्ही क्रिएटिव्ह व्हाल. नाहीतर काय हो, क्रिएटिव्हिटी आपली गेलेली आहे. नवीन काय निर्माण करतो आपण? जरा मीठ जास्त झालं की आपली रेसिपी बदलते आणि आपण लगेच कळवतो की जरा घालून बघ, चांगलं लागतं वगैरे वगैरे. आपण ही क्रिएटिव्हिटी आहे का हो? ही क्रिएटिव्हिटी नाही आहे. क्रिएटिव्हिटी म्हणजे असं काहीतरी नवीन क्रिएट होतं की सगळ्यांना आनंद मिळतो.
मी क्रिएटर नसतो, क्रिएटर तिथे बसलेले आहेत गजानन महाराज, पण मी क्रिएशनचं माध्यम बनतो आणि ही क्रिएशन तुम्हाला अर्पण करतो, ती तुम्हाला आवडते. ही क्रिएटिव्हिटी आपण गमावलेली आहे, ती मिळवायला पाहिजे. आपली ॲक्टिव्हिटी आहे ती प्रो ॲक्टिव्हिटी ठरली पाहिजे. म्हणून प्रो ॲक्टिव्हिटी, पॉझिटिव्हिटी, क्रिएटिव्हिटी यासाठी गजानन विजय वाचायचा आहे. नुसती पारायण करून प्रपंचात हे उदे, मुलगा होऊ दे, हे होऊ दे, हे किती दिले त्यांनी सगळ्यांना बांधून घातले. तुला हे पाहिजे ना, ग्रंथ वाच. तुम्हाला ते पाहिजे ना, ग्रंथ वाच. हे जीवनात कमी आहे ना, ग्रंथ वाच. त्यांना काही माहीत नाही का असं होत नाही म्हणून. प्रारब्ध, डेस्टिनी नावाची एक गोष्ट आहे, त्या चौकटीत सगळ्या घटना घडतात. त्यांनाही डेस्टिनी होते की त्यांच्या जीवनात काही कमी प्रसंग घडलेत. मुद्दा काय आपला, आनंदात राहिले. त्यांनी कधी आपल्या चमत्कारांचं भांडवल केलेलं नाही, कारण तो अवलियाच होता. आपण ज्याला म्हणतो अवधूत अवलिया. काही ठिकाणी पिशाच्यासारखे वागायचे, पण हे भागवतात व्यासाने सांगितलेलं आहे की जे सत्पुरुष असतात त्यांच्या निरनिराळ्या जाती असतात. त्याच्यात पिशाच म्हणजे केव्हा काय करतील नेम नाही. ह्याच्यातली एक ओवी तुम्हाला आठवते का? आता मी गजानन महाराजांच्या दैनंदिनींचं वर्णन करतो आणि दुसरीच ओवी आहे, त्यांची दैनंदिनी सांगता येणार नाही, कारण आज एकदा आंघोळ करतील तर उद्या करणार नाही, परवा 3दा करतील, हो की नाही. आज इथे असतील, नंतर तिथे असतील, जेवले तर भरपूर जेवतील, नाही तर 2 दिवस जेवणार नाहीत. हे काय सांगू त्यांचं, म्हणजे प्रेडिक्टेबली अनप्रेडिक्टेबल असे जे आहेत त्यांचं मी काय सांगू वर्णन. पण त्यांनी सांगितलं मात्र आता त्यांची दिनचर्या कशी होती ते पाहूया. आणि दिनचर्या वर्णन करता येत नाही, हीच मजा आहे. म्हणून ते निराळ्या प्रकारचे असतात लोक. हे तिघही, साईबाबा काय किंवा स्वामी समर्थ काय किंवा गजानन महाराज काय, त्यांना ॲनी बेझंटनी काय म्हणलं माहीत आहे ना, की डेस्टिनीच्या या 3 लहरी आहेत. तिने डेस्टिनी शब्द वापरला आहे, आपण नियती शब्द वापरूया. नियतीच्या 3 लहरी. लहरी शब्दांचा 2 अर्थ आहे. एक लहरी म्हणजे लाटा, नियतीच्या या 3 लाटा आहेत. एक स्वामी समर्थ आणि गजानन महाराज आणि साईबाबा. गजानन महाराज साईबाबा एकाच वेळेला होते. स्वामी समर्थ होते ना त्यावेळेला, गोंदवलेकर महाराज भेटलेत त्यांना, स्वामी समर्थांनी त्यांना जवळ घेतलेलं आहे. हे सगळे समकालीन आहेत. ज्ञानेश्वरांच्या काळात जसे सगळ्या जाती जमातीत शिष्य होते, गुरु होते, संत होते, तसे या काळात होते. हे जे स्वामी समर्थ वगैरे आपण म्हणतो ना की 19व्या शतकाचा काळ आणि 20व्या शतकाचा आरंभ. 20व्या शतकाचा आरंभ विवेकानंद होते. 20व्या शतकाची 20 वर्ष झाली शारदा माता होत्या. 20व्या शतकाचे जवळजवळ अर्ध संपलं गुलाबराव महाराज होते. हे सगळे होते ना, हे फार जुनी संत नाही आहेत. संतांच्या लाटा असतात, या लहरी, दे आर द वेव्ज. आणि तिसरं म्हणजे विम, लहर. त्याच्याकडे जाऊ नकोस, तो फार लहरी माणूस आहे. लहरी माणूस म्हणजे काय, विम्झिकल आहे, त्याचे काही सांगता येत नाही, केव्हा काय करेल नेम नाही. तसे नियतीला वाटलं की अशी एक 3 माणसं, 3 लहरी एकाच वेळेला असलेल्या, की ज्यांच्या आईवडिलांचा पत्ता नाही, ज्यांच्या जाती जमातीचा पत्ता नाही, त्यांच्या धर्माचा पत्ता नाही, की यांना हिंदू म्हणावं तर हे कान विणलेले नाही आहेत, मुसलमान म्हणावं तर हे नाही आहे. हे साईबाबांचं वर्णन करतात. यांना तर अयोनिज वगैरे, यांचा जन्म अयोनिज वगैरे काही नाही, यांचा जन्म आपल्याच सारखा झालेला आहे, ते काय आकाशातून पडलेले नाही आहेत. पण त्यांनी आपलं चरित्र दाखवायला लोकांच्याच सुरुवात केलेले, तिथपासून प्रकट दिन असा आपण शब्द वापरतो. हे 3ही प्रकट झालेले. साईबाबा ज्या वेळेला येतात त्यावेळेला म्हाळसापती म्हणतात, आओ साई. साईबाबा नाव पडलं आणि साईबाबा प्रकट झाले. हे गजानन महाराज बसलेले आहेत आणि एक प्रकट नाही, हे स्वामी समर्थ बसलेले आहेत आणि एक शिष्य प्रदक्षिणा घालतोय. कितीतरी प्रदक्षिणा घालतायत लोक. त्यांच्या हे लक्षात आलं, यांची चौकशी केली आणि तिथून स्वामी समर्थ अक्कलकोटमध्ये राहिले. रस्त्याने असंख्य लोक जात होते, वर्णन आहे आपल्याला, पण बंकटलाल आणि दामोदर पंत कुलकर्णी किंवा दामोदर पंत यांच्याच लक्षात का गजानन महाराज आले आणि नंतर ते प्रकट झाले. हे विचार करा, हे प्रकट होणं हे त्यांचंच नसतं तर भक्ताचं सुद्धा असतं. भक्ताची अत्यंत उत्कट अशी इच्छा असते, त्या दृष्टीने तो सगळीकडे पाहत असतो आणि एकदम त्याला दिव्यत्व दिसतं, देवत्व दिसतं आणि तिथून ते प्रकट होतं. असे हे 3 संत होते. आपण गजानन महाराजांच्या बद्दल बघूया. सांगितलं तुम्हाला, दिग्विजय म्हणजे दिशातून जो विजय येतो तो. किती दिशा येतो? 10 दिशा आहेत. पण गजानन विजय सारख्या ग्रंथाची 11वी दिशा आहे आणि त्या दिशेने आपण हे 21 अध्याय त्यांच्या कृपेनं, त्यांच्या प्रेरणेनं, त्यांच्या साक्षीनं, त्यांच्या पायाशी बसून आपण बघणार आहोत.
कुठल्या ती 11वी दिशा? 10 दिशा म्हणजे पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण आपल्याला माहीत आहे. नैऋत्य, वायव्य, ईशान्य, वायू आपण म्हणतो ना की आग्नेय, या 4 दिशा. उपदिशा 8 झाल्या. वरची दिशा जिला ऊर्ध्व म्हणतात आणि खालची दिशा जिला अध म्हणतात. वरती स्वर्ग म्हणतो, खाली पाताळ म्हणतो, ऊर्ध्व आणि अध. 10 झाल्या. 11वी दिशा कुठली हो? तीच माणसाची दिशा आहे. आपण विसरलेलो आहे ती दिशा, माझ्या आतली दिशा आहे. एक प्रसंग फक्त सांगतो, मागे आपण डिटेल्ड बघितलेला आहे तो वामन अवताराचा प्रसंग. ज्या वेळेला वामन सगळ्या देशात 2 पावलात व्यापून टाकतो, त्यांनी 3 पावलं जमीन मागितलेले. 5 वर्षाचा बटू आहे, मुंज झालेला, ज्ञानी आहे, तेजस्वी आहे. 3 पावलं मागितल्यानंतर तो बळीराजा म्हणतो, केवढीशी पावलं रे तुझी, त्या पावलाची जमीन, त्याचा काय उपयोग नाही. तिथे मी संध्येला बसलो, तिथे मी उपासनेला बसलो, तिथे मी साधना करायला बसलो, तर तू सुद्धा मला हलवू शकणार नाहीस, कारण तू मला ते दान केलेली जमीन आहे असं सांगतो. तर काही हरकत नाही, तसं द्यावं. शुक्राचार्य सांगतायत, हे बाळ साधन नाही आहे, हा विष्णू आहे, हा विष्णूचा अवतार आहे, तू हो म्हणू नकोस. त्यावेळेला तो म्हणतो की अरे साक्षात विष्णू जर याचक बनून माझ्याकडे आलेला आहे, तुम्ही त्याला दान देणार? इतिहासात नोंदवलं जाईल की विष्णू दान मागायला बळीराजाकडे आणि बळीराजाने ते दिलं. तरीही देऊ नये म्हणून ती जी झारी असते, त्या झारीच्या तोटीत शुक्राचार्य लपून बसलेले आहेत, एवढासा बारकसं रूप घेऊन, पाणी पडू नये म्हणून. हातावर पाणी घातल्याशिवाय संकल्प करता येत नाही, आणि संकल्प केल्याशिवाय दान करता येत नाही. त्याला माहीत आहे वामनाला हे शुक्राचार्य बसलेले आहे, त्याच्या हातात दर्भ होता, आणि दर्भ म्हणजे सुईसारखं टोक असतं. त्यांनी त्या झारीची जी तोटी होती त्यातून तो दर्भ घातला, आणि शुक्राचार्य ओय 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 करत, कारण त्यांचा एक डोळा गेला. आपण सिरियलमध्ये बघतो ना, एक डोळा नसलेले ते शुक्राचार्य. असू दे, पुढे ती कथा वाढवत नाही. मग आता 3 पावलं दिलं दान तुला म्हणल्यानंतर जो मायक्रो होता, एवढासा मोहरी एवढा, तो आभाळ एवढा झाला ना. तुकाच म्हणतो ना, अणुरणिया ठोकडा तुका आकाशा एवढा. जो मोहरीसारखा होता, सासवांसारखा, तो पर्वतापेक्षा मोठा झाला. आणि त्यांनी सांगितलं, पहिलं पाऊल मी टाकलं आणि दुसरं पाऊल टाकलं, याच्या 10 दिशा व्यापून टाकल्या की हो. तिसरं पाऊल टाकू कुठे? त्यावेळेला तो आपलं मस्तक पुढे करतो. हे आपण विसरून गेलेलो, आपल्याला डोकं आहे हे विसरून गेलेलो होतो. हे काय दिसतं? एक हेल्मेट वापराबद्दल अनेक स्लोगन्स चांगले असतात. त्यात ती सोपी गोष्ट सांगतो, डोकं आहे ना हेल्मेट घाला. किती सोपं आहे, डोकं आहे ना तर हेल्मेट घाला. हा नसेलच तर काही प्रश्न नाही आहे. तसं डोकं आपल्याला आहे. एक प्रश्न मागे तुम्हाला सांगितला होता की मुलांचा नाही, पालकांचा वर्ग होता, आणि त्यांना म्हणलं की आपण दिवसाला तुमच्यावर किती खर्च होतो? त्यांनी घरभाडं वगैरे सगळं करून दिवसाला समजा माझ्यावर 200 रुपये खर्च होतो. ठीक आहे, आता त्यातला डोक्यावर किती खर्च होतो? हा डोक्यावर किती होतं? मी तेल वापरतो, तो मी कधीतरी मला कटिंगला जावं लागतं ते हे, आणि हेल्मेट वापरतो ते, हा डोक्यावरचा खर्च आहे त्यांचा. म्हणजे डोकं आहे ना, डोक्यावरचा आहे. नाही मेंदूवरचा. अरे मेंदू आहे ना तुम्हाला, बुद्धीवरचा खर्च आहे. जे दिसत नाही त्याच्यावर खर्च करायचा आहे. भूक सुद्धा दिसत नाही पण अन्न खातो ना, तहान दिसत नाही पण पेय पितो ना, निरनिराळी करतो. त्या बुद्धीसाठी काय खर्च करतात त्यांना आठवे ना. बुद्धीवर खर्च काय करतो? मग कुणी 1, कुणी 2, कुणी 3 अशी बोटेवरती केली. कारण त्यावेळेला नवीन आलेलं एक वर्तमानपत्र 1 रुपयाला मिळत होतं, दुसऱ्याची किंमत 2 होती आणि तिसऱ्याची 3 रुपये किंमत होती. बास, बुद्धीवर वर्तमानपत्र घेणं याखेरीज आम्ही काही करतच नाही. बरं, त्यातलं अग्रलेख म्हणजे काय असतं तेही वाचत नाही. वाचायचं काय 12वा दिवस हे, किंवा कोणाची सोयरी, कोणाची पुढे ढकलली गेली, याच गोष्टी वाचायला जेवढा वेळ आहे, मी वर्तमानपत्र सुद्धा वाचत नाही. बुद्धीवरचा माझा खर्च काय आहे हो? नुसती पुस्तकं विकत घेणं बुद्धीचा खर्च नाही, ती सुरुवात आहे. वाचली पाहिजेत आणि चर्चा केली पाहिजे, मुलांना सांगितलं पाहिजे. एक साधा प्रयोग सांगतो. माझा मुलगा बिलकुल वाचत नाही. आम्ही म्हटलं 8 दिवस इथे आहोत ना, मुलाशी रोज रात्री त्याला गोष्टी सांगतो. तो म्हणतो की काका एवढ्या गोष्टी चांगल्या तुम्ही कुठे सांगितलं, कुठे वाच? अरे म्हणलं तुमच्या घरात टी व्हीवर एक पुस्तक आहे, हे आधी करायला सांगितलं होतं. पुस्तकं आणा ही, त्यातल्याच गोष्टी आम्ही सांगू. टी व्हीकडे पुस्तक आहे, तुझ्या ह्याच्याकडे पुस्तक आहे, टेलिफोनकडे पुस्तक आहे, टेबलावर पुस्तक आहे, तुझ्या अगदी इस्त्रीच्या टेबलावर सुद्धा पुस्तक आहे. तू म्हणतो एवढी पुस्तकं घरात आहेत, त्यातल्या या गोष्टी आहेत. सगळी पुस्तकं एकत्र केली, मी वाचणार, आणि वाचनाला सुरुवात केली आणि अत्यंत चांगला वाचक आणि आता लेखक बनलेला आहे. आपण वातावरण निर्मिती नको का करायला?
म्हणून गजानन विजय ज्यावेळेला मी वाचायला सुरुवात करतो त्यावेळेला पहिल्यांदा आपण चांगल्या चौरंगावर वगैरे ठेवतो, पवित्र पूजा करतो, शरण. तुम्हाला खरंच सांगतो, आरती म्हणल्यानंतर ग्रंथाला नमस्कार करून प्रदक्षिणा घातली पाहिजे. ज्ञानेश्वरी करायची असेल तर ज्ञानेश्वरीच ज्ञानेश्वर आहे. हे गजानन विजय हेच गजानन महाराज आहेत आणि हेच दासगणू महाराज आहेत. चौरंगावर ठेवायचा ना, पाटावर ठेवायचा आणि तेवढी प्रदक्षिणा घालायला काय हरकत आहे. तुझ्या दासबोधासी त्वा बोधवावे, अपत्यापरी पावगी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरू रामदासा. हे काय सांगितलं, तूच तुझा ग्रंथ समजून दे. ज्ञानेश्वरीला शरण जाऊन अर्थ बघायचा. ज्ञानेश्वरीचा निराळाचा अर्थ आपल्याला लागतो. खरंच माझा अर्थ निराळा असेल, मला हा अर्थ खूप आवडतो, कारण मी ज्ञानेश्वरानं शरण गेलेलं आणि सांगितलं, ज्ञानेश्वरा तुझी ज्ञानेश्वरी तूच मला समजावून सांग. एखाद्या वारकऱ्याला एखाद्या ओवीचा असा अर्थ कळतो, नमस्कार घालावा असं वाटतो. हे तुला कुठे सुचलं? त्या माऊलीनं सांगितलं. मी माऊलीला शरण जातो. रोज मी काही वाचत असेल 10 ओव्या किंवा मी शरण जाऊन वाचतो, मला त्याच्यात निराळं दर्शन होतं. आणि हे ज्ञानेश्वरांनी त्याला घडवलेलं दर्शन असतं. आणि ते दर्शन आळंदीला जाऊन समाधीच्या दर्शनापेक्षा जास्त महत्त्वाचं असतं. पण समाधीचं दर्शन हे कुठेही गेलं तरी भक्तीचं दर्शन आहे, हे चैतन्याचं दर्शन आहे. आणि चैतन्य म्हणजे ज्ञान, कर्म, भक्ती आणि ध्यान सगळ्याचं मिळून चैतन्य बनतं. म्हणून गजानन विजय म्हणजे गजानन चैतन्य ग्रंथ आहे हा. बारीक जर विचार केला तर सुरुवातीला आपण फक्त बघूया, काही ओव्या वाचूया, त्यातलं बारकावे काय आहेत एवढंच जरी बघितले तर चालेल. 10 दिशांचा विजय करणारा ग्रंथ म्हणजे सांगितलं, 10 दिशांचा विजय करतो तो 11व्या दिशेला पोचतो. तो बळीराजा म्हणतो, माझं मस्तक आहे ना ते 10 दिशांना डज नॉट बिलॉंग टू 10 डिरेक्शन्स. माझा देह बरोबर आहे ना, माझं डोकं, अरे चितेत पहिल्यांदा जळतात ते डोक्याचे केस असतील तर त्यावेळेला हे लक्षात ठेवा. नंतर जळतं ते कातडं आणि सगळ्यात शेवटी फुटते ती कट्टी म्हणजे कवटी. ही कट्टीच आहे हो नारळाची, दुसरं काय आहे. मेंदू आहे, मेंदू लोणी जसं कढवलं जातं ना तसा कढतो ना, तसाच आहे मेंदू. तो वितळून जातो. उरतं काय? बुद्धी उरते. माझी काया आणि वाणी जाणार आहे, पण माझं उरणार आहे ज्ञान, दासबोध उरणार आहे, मनाचे श्लोक उरणार आहेत, मनोबोध, आणि उरणार आहे तो आत्माराम. त्याला स्पर्श करा, मला स्पर्श केल्यासारखं आहे. ते वाचा. मी तुमच्यात बसून वाचतोय गजानन महाराज ग्रंथ, हे का नाही लक्षात घ्यायचं. आणि हे जर मी लक्षात घेतलं तर मला गजानन विजय ग्रंथ वाचताना निराळं दर्शन होईल. नुसतं दर्शन नाही, निराळं स्पर्शन होईल. नुसतं स्पर्शन नाही, निराळं सेवन होईल. हे 3 डायमेन्शन्स आहेत, दर्शन, स्पर्शन आणि सेवन. निराळी कल्पना मला सेवा करण्याची सुचेल या ग्रंथातून. म्हणून आपण बघत होतो की मस्तक म्हणजे काय, निरनिराळ्या फॅकल्टीज ऑफ द ब्रेन, मेंदूच्या निरनिराळ्या शक्ती किती आहे. तो 120 शोधून काढल्यात तरी आणखीन कितीतरी असतील. आपण मेंदूच्या शक्तीचा उपयोगच करत नाही. जो ऋषीमुनींनी केला आणि त्याच्यावर त्यांनी किती निरनिराळे, एक मागे उदाहरण सांगितलं होतं तेवढंच लक्षात ठेवा. ज्यावेळेला कॉम्प्युटर नव्हता, ज्यावेळेला टेलिस्कोप नव्हता, ज्यावेळेला कॅल्क्युलेटर नव्हता, त्यावेळेला ग्रहणं अगदी अचूक नोंदवली जात होती. कशी हो, इथे बसून ग्रहणं, आणि नुसतं त्या दिवशी ग्रहण असेल असं ढोबळ नव्हतं काही अप्रॉक्सिमेट. यावेळेला स्पर्शकाल आहे, हा मध्यकाल आहे, हा मोक्षकाल, हा स्पर्शकाल. म्हणजे ग्रंथ वेदकाल, स्पर्शकाल, मध्यकाल आणि मोक्षकाल इतके अचूक सांगत होते. कसे सांगत असतील? म्हणून अंतःप्रज्ञा आणि तर्कप्रज्ञा. तर्कप्रज्ञा इज लॉजिकल रिझनिंग, दॅट इज सायन्स. आणि अंतःप्रज्ञा इज इंट्युइशन, दॅट इज रिलिजन और दॅट इज स्पिरिच्युअलिटी. रिलिजन शब्द विसरा, ते अध्यात्म आहे, आतून आलं पाहिजे. हे सगळे इंट्युइशन असतात. संत बोलतात ती इंट्युइशन असते. आपण गमतीनं म्हणूया, ट्युशनच्या काळात इंट्युइशन गमवली. सगळ्याचीच ट्युशन आहे हो, KGला ट्युशन, याची ट्युशन, त्याची ट्युशन, बाहेरून बाहेरून बाहेरून. इंट्युइशन आतून आहे, इन्स्पिरेशन आतून आहे. हे लक्षात घ्या ना तुम्ही. आतली गुड्डी घातलेली आहे, झाकणं लावलेली आहेत आत. ते जर उमाळे किंवा ते जर झरे फुटले ना तर माझ्यासारखा मीच. काय जीवन रसभरीत होऊन जाईल. आपली वाणी, आपलं सगळं रसाळ होऊन जाईल, रसरशीत होऊन जाईल. मग आपण रसिक बनू. रस नाही आहे आणि रसिक म्हणजे काय, पान खायचं आणि माना डोलवायच्या संगीताला आणि सगळ्या झब्बा. हे बायको विचारते की किती दिवस चालणार आहे उत्सव? 3 दिवस. मग 3 झब्बे शिवा, कारण इतके तुम्ही रसिक आहात की तुम्ही खाल्लेलं पान, आणि पानाशिवाय नाही, हे पानसेन आणि मानसेन. तानसेन कोण आहे सांगा बरं?
असं रस नाही, रस माझ्यात पाहिजे तर मी रसिक आहे. तुमच्यातला रस मी एन्जॉय करतो, मी रसिक आहे, सेकंड हँड रसिक आहे. माझ्यात रस पाहिजे, माझ्यात रस, त्याची रसिकता निराळीच आहे ना. तो रसरशीत रसाळ असा भागवत ग्रंथ आहे. काय सांगितलं? रसमालयम पिबत भागवतम रसमालयम. मूर्तिमंत रस आहे. हे असं फळ आहे ज्याला बाहेरून साल नाही आहे आणि आत बी नाही आहे. जसं पाणी गोठल्यानंतर बर्फ होतं तसं रस गोठल्यानंतर भागवत बनतं. गंमत बघा तुम्ही. हे जर असेल तर पुढे काय सांगतात ते बघा. पण नमस्कार गणपतीला केलेला आहे. एकच ओवी आपण वाचणार आहोत, त्यातले काय महत्वाचं. गणेशाला वर्णन म्हणून आदरे वंदना करीतसे तुझ्याच चरणा सुरस करवी पद्य रचना दास गणूच्या मुखाने. लेखणीनं म्हणलेलंच नाही, मुखानं. हे लिहून घेणारे दुसरे होते, ते चरित्रात इतर माहिती आलेली आहे. तिघजण लिहून घेत होते, हे सांगत होते, नंतर हे बघत होते. रोज एक याप्रमाणे 21 अध्याय केले आणि शेगावला वाचून दाखवले. त्या लोकांना समोर जे लोक आले होते आणि त्यावेळेला सांगतात काही हजार, 1-2 हजार लोक यायचे, दासगणू वाचून दाखवायचे आणि एखादा शब्द कळला नाही तो बदलायचे. विनोबाने गीताई ज्यावेळेला लिहिली ना, त्या 6वीतल्या मुलाला सांगितलं यातला एखादा अवघड शब्द असेल तर मी सांगेन, पण तुला ही गीताई कळते का? मी गीताई नाव दिलेलं आहे, आईला वाचून दाखवली. आई काही शिकलेली नव्हती, तुला ही कळते ना? हो कळते. मग ती गीताई त्यांनी गीताई म्हणून लोकांच्यात दिली. तशी रचना असते. दासगणू महाराजांनी 21 दिवस अध्याय वाचून दाखवले, मग दुसरा अध्याय, मग तिसरा अध्याय. लोकांची परवानगी घेतली म्हणजे लोकांचा ग्रंथ आहे, लोकांना समजला पाहिजे. लोकांना न समजणाऱ्या भाषेत बोलणं, लोकांना न समजणाऱ्या भाषेत लिहिणं याला काही अर्थ नाही आहे. म्हणून संस्कृत प्राकृतमध्ये आणणारा पहिला बंडखोर कवी ज्ञानेश्वर आहे. आपल्याला वाटतं ज्ञानेश्वर किती अगदी गोड होता, नाही त्यांचा स्वभाव होता, पण त्यांनी केवढं बंड केलेलं आहे. संस्कृतमधली गीता प्राकृतात मराठीत आणणं, त्याच्यानंतर 200-250 वर्षांनी एकनाथांना विरोध झालेला आहे त्यांच्या मुलाकडून की भागवत हा संस्कृतमधला ग्रंथ संस्कृतमध्येच राहायला पाहिजे, तुम्ही मराठीत काय सांगता? ते म्हणतात ज्ञानेश्वरांनी गीता नाही का मराठीत सांगितली, आमचं काम सोपं केलं आहे. ज्ञानेश्वरांनी मार्ग आखून दिलेला आहे, त्या मार्गाने आम्ही चालतोय, लक्षात घ्या. म्हणून तुम्हाला सांगतो की सोप्यात सोपं म्हणजे दासगणू महाराजांचं मराठी. ते मराठी कानाला तेवढं गोड लागणार नाही, पण अंतरंगाला भिडून जाईल, हृदयाला स्पर्श करून जाईल, इतकं सोपं आहे. त्यांनी काय सांगितलं? सुरस करवी ग्रंथरचना. मला पंडिताची ग्रंथरचना नको आहे, मला सुरस पाहिजे, शाहिराची पाहिजे. आणि पूर्वी ते शाहीर होते ना, ते पोवाडे लिहायचे, ते लावणे लिहायचे. ती इथे सुद्धा 2-3 ठिकाणी आपल्याला येतं. पुंडलिक आणि ती बाईला जात असते ना, तिचं वर्णन करताना कुठेतरी लावणी, कुठे त्याचं दर्शन होतं. आपल्याला सगळा विचार करायला वेळ नाही आहे. पण इथे लक्षात ठेवा की झालं. पुढे काय सांगितलेलं आहे? शारदेला वंदन. अनेक ओव्या आहेत, त्यातली एक ओवी, तुझ्या कृपेची अगाध थोरी पांगळाही चढे गिरी. आणि काय पुढे? मुका सभे माझारी देई व्याख्यान अस्खलित. मुकं करोति वाचालम पंगुम लंघयते गिरिम. आपल्याला माहीत आहे, हा श्लोक माहीत आहे, त्याच्यावरच त्याचं भाषांतर आहे. उलटही खरं आहे, लक्षात ठेवा. मागे एका प्राध्यापकाचं उदाहरण दिलं होतं. जगभर ते ॲग्रिकल्चरल प्रोफेसर होते युनिव्हर्सिटीचे, जगभर त्यांची व्याख्यानं व्हायची आणि इतकी रसाळ व्याख्यानं व्हायची की ॲग्रिकल्चरचं माहीत नसल्यासुद्धा वाटतं की हे ऐकावं. एकदा आले, त्यांना बोलता येत नाही, जीभ कोरडी पडली. ही शारदा आहे, लक्षात ठेवा. जीभ आपल्याला घशाला कोरड पडल्यानंतर बोलता येत नाही. जीभ कोरडी पडल्यानंतर आपले उच्चार असतात ना, ते बोबडे होतात किंवा अस्खलित, कंटिन्युअस राहत नाहीत. फ्लुएंट आपण म्हणतो ते राहत नाही. म्हणून काय करायला पाहिजे की ज्या वेळेला माझी जीभ ओली आहे, ही पहिली माझी अट आहे कशाला? वाणी, वाचा, भाषा व्यक्त करण्यासाठी. ते इतके हतबल झाले, त्यांना एक शब्द तो नाव सांगता येईना. शेवटी म्हणले आम्ही काय सांगणार तुम्हाला? ही जपमाळ घ्या, करायचं असेल तर श्रीराम जयराम जय जयराम जप करा. आणि प्रवचनांचं पुस्तक आहे. ही प्रवचनं कुठेही कुठल्याही देवाची नाही आहेत, कुठल्याही धर्माची नाही आहेत. ही मानव धर्म त्याची प्रवचन आहेत. याच्यात तुम्हाला जर काही इलॉजिकल किंवा सेल्फ कॉन्ट्रडिक्टरी वाटलं, तुमच्या भाषेत बोलतोय म्हटलं, याच्यात इलॉजिकल काही वाटलं, ती वाक्य तुम्ही नोंदवा आणि या वाचा मात्र. 3 महिन्यांनी आले, वाचलं होतं संपूर्ण पुस्तक, खुणा केल्या होत्या आणि वाणीला रस सुटला होता. लाळ परत निर्माण व्हायला लागली होती. किती त्यांनी जगभर प्रयत्न केले होते.
मुद्दा काय आहे की माझी सुरस आहे ना, त्याच्यातही रस आहे, आणि रसवती सरसवती ती सरस्वती आहे. सरस्वती ही नीरस असणारच नाही, सरस्वती आहे. आणि म्हणून सरस शिक्षण हे सरस्वतीचं शिक्षण आहे. असं दिलं तरी सरस आहे, तसं दिलं तरी सरस आहे. आपले विनोबा म्हणतात साक्षरांसाठी शिक्षण आहे, उलटं दिलं तर राक्षसांसाठी होतं. साक्षरांसाठी आहे ते राक्षसांसाठी होतं, पण जे सरस आहे ते सरसच राहतं, जे सकस आहे ते सकसच राहतं. हे सरस आणि सकस शिक्षण ऑनलाईन नाही हो देत आहेत. कुठला रस निर्माण करणार सांगा बरं. छोट्या मुलीला प्रश्न विचारला, बाईंची आठवण येते का? दिसतात ना त्या मैत्रिणींची आठवण येते ना, बोलतो ना आपण, अगं बाईंना तुला तुझ्या वाढदिवसाला एक लॉलीपॉप द्यायचा आहे, ऑनलाईन दिला तर चालेल का? हे तो कसा चालेल? लॉलीपॉप म्हणजे रस आहे ना, तो प्रत्यक्ष नको का द्यायला? ऑनलाईन रस कसा निर्माण करणार आहात तुम्ही? आणि सरस नाही ते शिक्षणच नाही, हे लक्षात घ्या तुम्ही. आणि म्हणून काय की शारदेला काय सांगितलेलं आहे की मुकासुद्धा जसा अस्खलित व्याख्यान देतो तसा अस्खलित व्याख्यान देणारा मुका होतो. हे एक उदाहरण सांगितलं. पंगुम लंग येते गिरेम, पांगळा माणूस पर्वत चढू शकतो. ब्लेड मॅन ज्याला म्हणतो एकानं की ज्याचे दोन्ही पाय गेले, त्यांनी पायाला ब्लेड्स म्हणजे लोखंडाच्या काड्या अशा लावल्या, चढून गेला ना एव्हरेस्ट, मोठा पराक्रम केला. म्हणजे पांगळा गिरी चढू शकेल. पण त्याचबरोबर अगदी मोठा पळणारा सुद्धा अपंग होऊन तीच शक्ती जर तू निराळ्या पद्धतीने तुझ्या शक्तीचा जर उपयोग करत गेलास, प्रसिद्धी पाहिजे, पैसा पाहिजे, उपभोग पाहिजे, सत्ता पाहिजे, सौंदर्य पाहिजे, अरे हे देहाचे भोग आहेत. त्यातून एड्स झाला पहिला, तो आपण म्हणतो ना आर्थर ॲश, पहिला ब्लॅक विम्बल्डन चॅम्पियन, त्याला झाला. दुसरा उदाहरण आमचा कॅशियस क्ले, बॉक्सिंग प्लेयर मोहम्मद अली, अरे बॉक्स देऊन जग जिंकणार होता की हो, त्याला पार्किन्सन एवढा झाला की त्याला 2 ऑलिम्पिक्सच्या पूर्वीच्या ऑलिम्पिक्सला ज्योत लावायची होती, ऑलिम्पिक फ्लेम लावता येईना असा हात झालेला आहे. त्याला दोघांनी धरला आणि हात स्टेडी करून त्यांनी फ्लेम पण काय झालं, तो ॲबीबी बिकीला सांगितलं होतं, त्यांनी 2 किंवा 3 मॅरेथॉन गोल्ड मेडल्स जिंकली त्याच्या इथिओपिया देशासाठी. अजून जिवंत आहे. मुलाखत घ्यायला गेले त्यावेळेला व्हीलचेअरवर होता, कुठला तरी ताप झाला आणि पाय पॅरलाइज झाले. हा मॅरेथॉन म्हणजे जवळजवळ 30 किलोमीटर, त्याच्यापेक्षा जास्त पळणारा माणूस, अभिमान. पण ती शारदा, तोच गणेश आणि तोच सद्गुरू मुक्याला बोलकं करतो, बोलक्याला मुकं सुद्धा करू शकतो. तुमच्याकडे ज्या शक्ती आहेत त्या त्याच्या स्मृतीत वापरा. करता तो आहे, बोलविता तो आहे. आपण करता करविता, बोलता बोलता, लिहिता लिहिविता, आणि तुम्हाला खरंच सांगतो जगता जगविता सुद्धा गजानन आहे. आत्ता मी बोलतोय गजाननाची कृपा आहे, तुम्ही ऐकताय गजाननाची कृपा आहे. सगळं गजानन प्रवचन चालू आहे. म्हणून पुढे काय सांगितलेलं आहे, पांडुरंग. पांडुरंग एक ते पंढरपूरला होते आणि महाराष्ट्राचा पांडुरंग हा जनतेचा देव आहे ना. काय सांगतात तिथे, हे चरित्र रचावया साह्य करी पंढरी राया. हे सोपं आहे, पण पुढे माझ्या चित्ती बसून या. म्हणजे मी बरोबर नाही हो, घेतला टाक आणि घेतलं ते लावण्या रचत होते ना, शीघ्र कवी होते. आता माझ्या चित्तात पांडुरंगात तू बस, माझ्या चित्ती बसून या, ग्रंथ कळसाने या. शेवटपर्यंत माझ्या मनात पांडुरंगात तू असला पाहिजे. पांडुरंग म्हणजे कृष्ण की हो, कृष्ण म्हणजे सगळी गीता भागवत सगळं, आणि याच्यावर त्यांचे ग्रंथ आहेत, प्रवचनं करायचे दासगणू महाराज. म्हणून पांडुरंगाला काय सांगितलं, माझ्या चित्तात बस आणि ग्रंथ कळसाला नाही. पुढे काय, शंकराला, तुला अशक्य काही नाही, अवघेच आहे तुझ्या ठाई, लेकरासाठी धाव घेई, कशासाठी, ग्रंथ सुगम वदवावया. शंकराला सांगितलंय की ग्रंथ सुगम म्हणजे सगळ्यांना गम, म्हणजे सगळ्यांना कळेल. गमू पंथ अनंत, अगम्य काही नाही आहे, सगळं सुगम आहे. हा ग्रंथ खरंच वाचता वाचता समजतो. दासगणू महाराजांना वाक्य पुढे मागे करावी लागत नाही, ज्याला आपण अन्वय म्हणतो, लावावं लागत नाही. वाक्य वाचला तर हे बघा ना, तुला अशक्य काही नाही, अवघेच आहे तुझ्या ठाई, लेकरासाठी धाव घे, ग्रंथ वाक्य आहे की होय. हे काव्य कुठे, कुठेतरी यमक आहे म्हणून काव्य. अरे काव्य आतून आलेलं आहे. आत कुणाला बसायला सांगितलंय, पांडुरंगा माझ्या चित्तात बस. सरस्वतीला सांगितलेलं आहे की मला सुरस अशी पद्यरचना, आणि मला काही लिहिता येत नाही ते माझ्याकडून लिहून घे. प्रत्येक देवाला सांगितलेलं. अंबाबाई त्यांची कुलप्रमाणे, हे दुर्गे तुळजे भवाने अपर्णे अंबे मृडानी. अंबा म्हणजे आई.
आई, तू सगळ्या देवांची आई आहेस, आपण जगत जननी आहे, तू वेदांची माता आहेस, देवांची माता आहे, वेद माता, देव माता, गायत्री किंवा कुठलीही देवी. हे दुर्गे तुळजे भवानी, हे अपर्णे अंबे मृडानी, ठेवी तुझा वरद पाणी दासगणूच्या शिरावर. वरद हस्त, वर देणारा असा असतो, त्याला अभय हस्त म्हणतात, असा देणारा वरद हस्त. किंवा असे सुद्धा खाली लक्ष्मी वगैरे देते ते दत्तात्रय. दत्तात्रयाला त्यांनी वंदन केलेलं आहे. आता वंदन दत्तात्रया. पाव वेगी म्हणजे लवकर, मसी सदया, गजानन चरित्र गाया. इथपर्यंत सोपं आहे. प्रसादासह स्फूर्ती रे. दत्तात्रय म्हणजे तिन्ही देव आले की. प्रसाद म्हणजे लीलया, सहजता आणि सुंदर. सहज सुंदर म्हणजे प्रसाद. प्रसाद वस्तू नाही हातावर घ्यायची. प्रसाद हा रस आहे. काव्य, आपण प्रासादिक काव्य, प्रासादिक नाट्यमंडळी, प्रासादिक भजन मंडळी, हा प्रसाद आहे. आपण मागे उदाहरण बघितलं होतं ना, पुन्हा बघूया. इतकं सुंदर तुलसीदासा इतकं उदाहरण. प्रसाद हा गुण आहे जो त्यांनी दत्तात्रेयाकडे मागितलेला आहे. त्यांनी काय सांगितलेलं आहे? नदी वाहते, नदीच्या काठी एक झाड आहे, झाडाची एक फांदी नदीवर आलेली आहे, त्या फांदीला खूप फुलं लागलेली आहेत. वाऱ्याची झुळूक येते, एक फूल पडतं, झुळूक पुढे जाते, झुळकीला माहीत नाही आपल्यामुळे एक फूल पडलेलं आहे. त्या फांदीलाही कळत नाही आपलं एक फूल पडलेलं आहे. त्या नदीलाही कळत नाही आपल्यावर एक फूल पडलेलं आहे. आणि त्या फुलालाही कळत नाही आपण समुद्रापर्यंत वाहत जाणार आहे. याला प्रसाद म्हणलेला आहे. कुणाला काही कळत नाही आहे तरी सगळ्यांना सगळं कळतं. हे गजानन चरित्राचं वैशिष्ट्य आहे. हे गजानन विजय वैशिष्ट्य आहे. काही कळायला श्रमच लागत नाहीत. म्हणून दत्तात्रेया, आता वंदन दत्तात्रेया, पाव वेगी मसी सदया, गजानन चरित्र गाया, प्रसादासह स्फूर्ती दे. स्फूर्ती म्हणजे ज्याला स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो म्हणतो ना, स्पॉन्टेनिटी, त्याला स्फुरण म्हणलेलं आहे. आतून कला कण, पला प लावून ते काव्य नाही आहे, हे लक्षात ठेवा. पुढे काय सांगितलेलं लक्षात ठेवा. शांडिल्य ऋषी, शांडिल्यांची तुम्हाला सांगितलं ना सूत्र, त्या शांडिल्यांच्या सूत्रात इतकं भक्तीचं सुंदर वर्णन केलेलं आहे, त्याच्यावर आधारित पण त्याच्यापेक्षा सोपी आणि जरा जास्त नारदांची भक्तिसूत्र आहे. नारदांच्या भक्तिसूत्रात सांगतात काय? गोपी यथा व्रज गोपिका नाम. आणि याच्यात त्यांनी काय सांगितलेलं आहे की गोप बनले बली गोकुळात तुझ्यामुळे, आणि हे कृष्णा मला तू पाव. सगळ्या अवतारांचं वर्णन केलेलं आहे आणि प्रत्येक अध्यायाच्या आरंभी एक एक अवतार किंवा देव घेऊन त्याचं वर्णन करणाऱ्या, स्तवन करणाऱ्या, स्तुती करणाऱ्या ओव्या आहेत. आणि मग गजाननांचं चरित्र सुरू होतं. हे आणखीन एक त्याचं वैशिष्ट्य आहे. पुढे काय सांगतात की वसिष्ठ गौतम पराशर शंकराचार्य, जो ज्ञान नभीचा दिनकर. हे पहिल्यांदा सांगितलेलं आहे. ज्ञानाचं जे आकाश आहे त्यातला तो सूर्य आहे. कोण? शंकराचार्य. आणि पुन्हा काय म्हणतात की जगद्गुरु, पदनतांचे कल्पतरू, अध्यात्म विद्येचे मेरू. काय वर्णन आहे! हे जगद्गुरु शंकराचार्य आहेत. तर पद दलित जे लोक आहेत त्यांचा त्यांनी उद्धार केलेला आहे. आणि मुख्य म्हणजे काय की द्वैताचे महामेरू, बुद्धीचे ज्ञानाचे ते महामेरू आहेत अशा शंकराचे, अध्यात्म विद्येचे. गैनी, निवृत्ती, तुकाराम, ज्ञानेश्वर सगळ्या संतांना त्यांनी वंदन केलेलं आहे. नंतर काय शेवटी सांगतात, दासगणूच्या धरून हाता ग्रंथलेखन कर, ग्रंथ करवा लेखन. हाताला धरा माझ्या. आणि हाताला धरून, कारण मी परत मूल जसं जत्रेत गेल्यानंतर आई त्याचा हात धरते आणि अंगण लागलं, पटांगण लागलं की आता तू माझा हात धरलास तरी चालेल, कारण जत्रेत हात सोडून हे पोर पळणार आहे. तसा सगळा जो मायाबाजार आहे, मी कदाचित कुठल्या प्रलोभनाला बळी पडेन. हे तुमचं लेखन आहे, अर्धवट राहील. तेव्हा तुम्ही काय करा, दासगणूच्या धरून हाता ग्रंथ करवा लेखन, सालवीसी हाती धरून या. हे जे तुकाराम म्हणतात तसंच इथे सांगा, माझा हात धरा. आणि हात कसा धरा? हात धरून आजोबा गिरवतात की नाही अक्षर नातवाला. आता नातू हात धरून घेत नाही आजोबांच्याकडून, आजोबा मी लिहिणार. आणि हे भयंकरच आहे सगळं. तर आजोबा पूर्वी अ लिहायचे, त्याला गिरवायला सांगायचे आणि आजोबा हातात धरून अ लिहायचे. तसं तुम्ही लिहा. लेखणी आहे दासगणू. आणि लेखणीत काही नवीन लिहिण्याचं सामर्थ्य नसतं. पेन काही कविता करत नाही किंवा ब्रश काही चित्र काढत नाही. काढणारा निराळाच आहे ना, हातही काढत नाही. लक्षात ठेवा, मेंदूतली जी प्रतिभा नावाची शक्ती आहे, ती जी कल्पना नावाची शक्ती आहे, ती सर्जनशीलता, नवीन काहीतरी निर्माण करण्याची शक्ती आहे, ती मेंदूची शक्ती आहे. त्याला बक्षीस आहे. जरी मी चित्र काढलं आणि माझा सत्कार केला, चित्राला माळ घातलीत तरीसुद्धा
ते काढले, ते माझ्या प्रतिभेनं काढलेलं आहे आणि प्रतिभा म्हणजेच सरस्वती ही शक्ती आहे. पुढे काय, दासगणूशी अभय आता तुमचे असोदा संत हो. अभय, अभय म्हणजे भय निघून परत भयाचा स्पर्श होणार नाही. भय, निर्भय, अभय 3 गोष्टी आहेत. मान, अपमान, अमान अशा कितीतरी गोष्टी सांगता येतील. पण भय गेलं, मी आता निर्भय झालो, पण पुन्हा दुसरं भय म्हणजे करोना गेला, अरे बाबा ह्या ओमिक्रॉन आला, आता कोणीतरी डेल्टा क्रॉन आलेला आहे, हे येतच राहणार आहेत. म्हणजे भय गेलं, पुन्हा भय आलं, भय गेलं. अभय म्हणजे भयाचा स्पर्शच होणार नाही. मल, निर्मल, पण अमल, अमल म्हणजे मळ लागणारच नाही, असं संतांचं चरित्र आहे, त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून त्यांना का सांगितलेलं आहे अभय का द्या, कारण हे लिहिताना त्यांची प्रकृती क्षीण झालेली होती, त्यांना दिसत नव्हतं दासगणू महाराजांना. आणि म्हणून ते म्हणत होते मी वाचेन, वाचता वाचता कविता करेन, का मी शीघ्र कवी आहे, तुम्ही लिहून घ्या आणि नंतर त्याच्यावरून मी शेवटचा हात फिरवीन, फिनिशिंग टचेस ज्याला म्हणतात ते. असं हे काव्य एका अर्थाने वाणी आहे आणि नंतर लेखणी आहे. आणि मी लेखणी आहे, पण माझ्या कोणाच्या हातात आहे, सरस्वती वगैरे संत तुमच्या हातातली मी लेखणी आहे. संतांचं स्तवन त्यांनी जे काही ओव्यात केलेलं आहे ते वाचण्यासारखं आहे, कारण दासगणूही संत आहेत आणि गजानन महाराजही संत आहेत. पहिल्यांदा काय सांगतात, संत हेच भूमीवर चालते बोलते परमेश्वर. परमेश्वर आहे की नाही कशाला म्हणतात, ज्ञानेश्वर होते की हो. आणि आता सुद्धा संत सत्पुरुष आहेत आपल्याकडे. अलीकडचे सोयरोबा अंबिये, त्यांचं काव्य तसंच आहे, कमी केलं असेल त्यांनी काव्य अलीकडच्या काळाप्रमाणे, पण अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे, हरिभजना वीण काळ घालवू नको रे, अनुभवा वीण मान हालवू नको रे. हे केवढं काव्य, एक काव्य करून जरी त्यांचं काव्य संपलं असतं ना तरी चाललं असतं. इतकं हे आत नेणारं अप्रतिम काव्य आहे सोयरोबा अंबिये आपल्या गोव्याचे आणि अगदी अलीकडच्या काळातले. म्हणून विचार करूया आपण, संत हेच भूमीवर चालते बोलते परमेश्वर, वैराग्याचे सागर दाते मोक्ष पदाचे. याच्यात एक गंमत, एक ओळ आहे बघा. हे दासगणू महाराज आणि गदी माडगुळकर दोघंच लिहू जाण्या, त्यांच्यावर सरस्वती निराळ्या प्रकाराने प्रसन्न होते. पुढची एक ओळ बघा, त्या संत चरित्राचं श्रवण करा सावकाश. हे सावकाश म्हणजे संथ गतीने करा, एकदम आज इतके अध्याय वाचले करू नका. तुम्हाला एकाच दिवशी प्रवचन करायचे, कारण गुरुपुष्यामृत योगावरी बैसोनी एका आसनावरी बरोबर. पण एरवी एक अध्याय वाचा ना, वाचा. पारायण करणं आहे ना ते सोपं आहे, वाचन अभ्यास या गोष्टी अवघड आहे. आणि गजाननांच्या प्रेरणेने आपण वाचन आणि अभ्यासच करणार आहोत. आजवरीनं कवनासं या संतांनी दगा दिला. संतांनी दगा दिलेला नाही आहे. ईश्वरी तत्वाचे वाटाडे, आता ड आहे ना, हा काही काव्यात्मक कानाला बरा वाटणार नाही. ठ ण ड हे फार कठोर असे वर्ण आहेत बघा. ईश्वरी तत्वांचे वाटाडे, संत हेची रोकडे, अमोघ ज्ञानाचे ते गाडे भरले. हे काय आहे, गाडा हा काही कवितेतला शब्द आहे का? दासगणू महाराजांच्या कवितेत बसतो, तो गदिमांच्या कवितेत बसतो. एकदा सांगतो, गदिमांची गाणी मराठीत गाजली होती, हिंदी सिनेमात एकाने सांगितलं की ते हिंदीसुद्धा चांगली लिहितील, तर ते म्हणाले कसले, तोच ना तो कवी की डे 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 त्याच्या कवितेत आहे, सिनेमातल्या गाण्यात आहे. ते गाणं किती गाजलं, त्या तिथे पलीकडे तिकडे माझी या प्रियेचे झोपडे, आणि आंब्याचे झाड वाकडे वाकडे झोपडे. हे काय कवितेतले शब्द आहेत का हो? नाही ना. पण स्पर्श कविता झाला आणि त्या कवीला जर देवाचा स्पर्श असेल तो दासगणू महाराजांना आहे. दासगणू महाराजांना वामन शास्त्री इस्लामपूरकर हे त्यांचे गुरु आहेत लौकिक अर्थानं, पण त्यांनीच त्यांचा हात साईबाबांच्या हातात दिला आणि साईबाबा हे त्यांचे अध्यात्मगुरू आहेत एका अर्थाने. म्हणून संत चरणी ज्यांचा हे तर त्यांचा ऋणी रुक्मिणीकांत. रुक्मिणीकांत म्हणजे त्यांचा ऋणी आहे. आता मलरहित करा चित्त, गजानन चरित्र ऐकावया. इथे आपण आज थांबलो तरी चालणार आहे. शेवटचे काही रिमार्क्स बघूया. गजानन चरित्र ऐकायचं आहे, मग काय करूया, मलरहित करा चित्त. मलरहित म्हणजे निर्मल, आणि सॅनिटायझेशन आपलं असतं ना ते आतलं असतं. खरंच सँक्टिटी हा फरक आहे. सॅनिटायझेशन, सॅनिटरी हे शब्द बाहेरचे आहेत, आत सँक्टिटी आहे. सँक्टिटी म्हणजे शुचिता. पहिल्यांदा स्वच्छता आहे, क्लिनलीनेस, त्याच्यानंतर आपण म्हणतो होलीनेस आहे, त्याच्यानंतर प्युरिटी म्हणजे शुद्धता आहे, आणि त्याच्यानंतर शुचिता आहे ज्याला सँक्टिटी म्हणतो.
आणि ती शुचिताला एक अर्थ काय, आपण त्याला गर्भकूड म्हणतो ना, त्याला इंग्लिशमध्ये सँक्टम सँक्टोरम म्हणतात. म्हणजे आतली आणि आणखीन आतली शुद्ध आहे, ती कधी अशुद्ध होणारच नाही जागा. आपल्या हृदयात ती जागा आहे. हे हृदय म्हणजे हार्ट नाही म्हणत, हार्टच्या शेजारी जी जागा आहे ज्याला हृदयाकाश म्हणतो, तो गाभारा आहे सँक्टम सँक्टोरम. आणि तिथे जर मी गजाननांची स्थापना केली तर मी जाईन तिथे, माझे गुरु माझ्याबरोबर येणार आहेत, मी असेन तिथे माझ्याबरोबर असणार आहेत, माझ्या सगळ्या जीवनाच्या अवस्थेत ते माझ्याबरोबर असणार आहेत. माझा दात दुखत असेल तर त्या दुखण्यात ते असणार आहेत. आणि वेदनेचा वेद करा म्हणतो ना, तो वेद करतील वेदनेचा. दाताची वेदना मेंदूपर्यंत जाते म्हणतात, म्हणून त्या वेदनेचा सुद्धा वेद करण्याची शक्ती गजानन महाराजांच्यात आहे. आणि गजानन महाराजांनी वेदमूर्ती त्यांना काय श्लोकातल्या चुका दाखवल्या आणि तसं भीक मागण्यासाठी करू नका, हा वेद आहे. मी तुम्हाला शाल देतो, उपकरण देतो, एक एक रुपये देतो, पण तुम्ही भीक मागताना वेदातल्या मंत्र किंवा ऋचा म्हणू नका. त्यांनी शुद्ध म्हणून दाखवलं. म्हणजे ते नक्की होते कोण, त्यांचं ज्ञान होतं काय. मर्यादा जे प्रकट झालेले आहेत ना त्यांच्या ज्ञानाला मर्यादा नसते. जन्मलेले आहेत ना त्यांना ज्ञान मिळवावं लागतं. ते प्रकट झालेले आहेत ना त्यांच्याबरोबर सगळं ज्ञान प्रकट होतं. किती उदाहरणं सांगू, असू दे. शेवटी आपण बघूया या ग्रंथाची अवतरणिका आज बघणार नाही आहोत. एक 2-3 ओव्या वाचणार आहोत. एकदा तरी वर्षातून घ्यावे गजाननाचे दर्शन. आपण घेतो, आपल्यापैकी अनेक जण घेतात, आपण गटाने जातो. जानेवारी 2 वर्ष बंद असेल, पण आता परत जाऊया. एकदा तरी आम्ही घेतो. एकदा तरी पारायण करा गजानन चरित्राचे, आपण नेहमी करतो. बघा, 21 अध्यायांचा गजानन विजय नावाचा नैवेद्य, 21 मोदकांचा गजाननाचे अर्पाव. मोदक करणं सोपं आहे, उकडीचे करा, तळलेले करा, पण हे मोदक, अध्याय हा मोदक आहे. आणि मोदक म्हणजे आनंद, आणि क म्हणजे करणारा. माझं वाचन हे घरात आनंद निर्माण करायला पाहिजे. बाबांचं वाचन म्हणजे घरात इमर्जन्सी, आवाज नाही करायचा. आणि कशाला ती गुरुपुष्यामृत येतं, मुलांना श्वास घ्यायला सुद्धा अवघड कर. मी आज दिवसभर वाचणार आहे, घरात असा तसा आवाज होता का म्हणे, हे नाही आहे. मोदक कसला हा, सांगा बरं. हा मोदक नाही आहे, मोद नष्ट करणार आहे. म्हणून मोदक म्हणजे माझा प्रत्येक अध्याय, माझं वाचन, माझं पारायण आनंद निर्माण करणारं असलं पाहिजे. आनंदाचं वितरण, डिस्ट्रीब्युशन करणारं असलं पाहिजे. त्यांनी दुर्वांकूर शब्द 2दा वापरला. कधी विचार केलाय का आपण त्याच्यावर? त्यांनी पहिल्यांदा काय, वा हे अध्याय साचार माना 21 दुर्वांकूर. आपण 21 दुर्वांची जोडी वाहतो. पुढे काय सांगितले बघा, 21 दुर्वांकुर पारायण रूपे निरंतर वाहाव्या गजाननासी. सद्भाव तो मानवाचा, तोच दिवस चतुर्थीचा. ही कॅलेंडरमधली चतुर्थी कशाला पाहिजे, ती करा ना, ती वाचा, पण चंद्रोदय झाला पाहिजे. अरे इतके कासावीस होतात उपसंकष्टीचा उपवास करणार. बघ रे चंद्र उगवला का, बरे चंद्र उगवला का. बायको समोर उभी राहते, मुखचंद्र म्हणता ना माझा. बघा, अगं पूर्वी 20 वर्षापूर्वी म्हणत होतो, आता नाही आहे काही. हे सगळंच आहे. पण मुलगा हुशार आहे, तो म्हणतो उगवत्या चंद्राचं मी शूटिंग करून ठेवतो बाबा, तो बघा आणि जेवा एकदा. कारण तुमचा उपवास म्हणजे आम्हाला त्रास झालेला आहे सगळा. म्हणून काय सांगितलेलं आहे की 21 दुर्वांकुर पारायण रूपे निरंतर व्हाव्या गजाननासी. सद्भाव जो मानवाचा, तोच दिवस चतुर्थीचा. प्रेमरूपी चंद्राचा उदय झाला पाहिजे. तो चंद्र तिथे उगवतो. आणि हल्लीची कॅल्क्युलेट आपल्या कॉम्प्युटर्स आहेत ना, म्हणून सोलापूरचा चंद्रोदय या वेळेला, कोल्हापूरचा या वेळेला, नरसापूरचा या वेळेला, शिंगणापूरचा या वेळेला. अरे म्हणजे इतकं अचूक आपल्या जीवनात काय आहे हो, सांगा बरं. की इकडचा अर्धा मिनिट आधी आणि अर्धा मिनिट प्रत्येक ठिकाणचे चंद्रोदय दिलेले असतात. ही अशी उपासना नाही आहे, लक्षात ठेवा. की माझ्या प्रेमरूपी चंद्र, प्रेमचंद्र, रामचंद्र आपण म्हणतो, त्यांचा उदय झाला पाहिजे. आणि तो उदय झाला की मग केव्हाही मीच वाचतो. माझी संकष्टी, माझा चंद्रोदय, माझं गजानन महाराज, त्यांचं पारायण, त्याला मुहूर्त लागत नाही. चांगल्या कामाला मुहूर्त लागत नाही. शेवटी हनुमंताची एक गोष्ट बघून थांबणार आहोत. मग या ग्रंथाचे अक्षर एक एक दुर्वांकुर. मगाशी म्हणले होते की एक एक अध्याय दुर्वांकुर, हे पहिलं दुसरं पारायण आहे. पण नंतर अभ्यास केला तर एक एक अक्षर दुर्वांकुर आहे. असंख्य दुर्वा मी वाहतो ज्या वेळेला मी गजानन विजयाचं पारायण करतो. आणि अर्थ शब्दांचा साचार मोदक समजा विबुध हो. शेवटच्या एक ओबी वाचूया आणि थांबूया. मानसाची योजना. मानस म्हणजे मानस सरोवर, आणि मानस म्हणजे मन. मानसशास्त्र म्हणजे सायकॉलॉजी, सायन्स ऑफ माइंड. मानसाची योजना
राजहंसासाठी जाणा, तैसे हे संत सज्जना मानस स्वामी चरित. आपण रामचरित मानस म्हणतो, हे स्वामी चरित मानस आहे. रामचरित मानस का नाव दिलं की हा मानसात ग्रंथ राहायला पाहिजे. मानसात म्हणजे माझ्या मनात कायम ग्रंथ, त्यातल्या कायम ओव्या, गजानन महाराजांचं चरित्र, त्यातला एखादा प्रसंग, त्यातून मला झालेला बोध सतत असला पाहिजे. मी तो जगत राहिलो पाहिजे, म्हणजे उतरलं पाहिजे. म्हणून 4 शब्द जे वापरले होते, विचार म्हणजे मी याच्यावर करतो ते चिंतन, उच्चार म्हणजे मी करतो ते पारायण, आचार म्हणजे मी वागतो ते, लक्षात ठेवा, आणि संचार म्हणजे मी जगतो ते. संचार, आपण घरून इकडे आलो, संचार होता. आता परत घरी जाणार आहोत, संचार आहे. या मधल्या तासात आपण जर काही नवीन ऐकलं असेल किंवा नव्यानं ऐकलं असेल तर जातानाच आपल्या घराचा संचार हा जास्त क्वालिटेटिव्हली बेटर, सुपिरियर, आपण म्हणतो गुणवत्तेच्या दृष्टीने जास्त चांगला झाला असेल. म्हणून विचार म्हणजे चिंतन जे आपण करतोय, उच्चार म्हणजे पारायण जे आपण सगळे करतो, आचार म्हणजे हे वागणूक, माझं वर्तन, आणि संपूर्ण जीवन म्हणजे संचार. या सगळ्यात जर गजानन महाराज उतरले तर आणि दुसऱ्या कोणत्याही गजाननाची पूजा करण्याची, दुसऱ्या कोणत्याही संताला शरण जाण्याची आवश्यकता नाही आहे. गजानन महाराजांना, दासगणू महाराजांना नमस्कार करून आज इथेच थांबूया. आहे त्या ठिकाणी ताट बसून डोळे मिटूया, शांत डोळे मिटून एकच मिनिट ऐकायचा आहे प्रसंग. सेतूच्या एका टोकाला हनुमान बसलेला आहे आणि ते टोक अयोध्येच्या दिशेचं आहे, अध्यात्माचं. सेतूच्या दुसऱ्या टोकाला विभीषण आहे. चिरंजीव केले जनी दास दोन्ही, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. हे 2 दास आहेत. सोन्याची लंका आहे, तो माझा सोन्याचा प्रपंच आहे. त्याचा नायक कोण आहे? विभीषण, तोही चिरंजीव आहे. आणि म्हणजे अध्यात्माची अयोध्या आहे, त्याचा नायक कोण आहे? हनुमान, तोही चिरंजीव आहे. तर हनुमानाला एकदा लोकांनी मुहूर्त विचारण्यासाठी हलवलं. तो ध्यानात आणि नामात मग्न झाला होता. त्याने अत्यंत अनिच्छेने, काहीशा त्रासिक मुद्रेनं त्या लोकांकडे बघितलं. मी छान नामात होतो, मला का हलवलं? म्हणाले, नाही, तुम्ही ज्ञानी दिसता, आम्हाला मुहूर्त पाहिजे, पण आमच्याकडे पंचांग नाही आहे, गृहप्रवेशासाठी मुहूर्त सांगा. हनुमान म्हणला, मी करण, वार, योग, नक्षत्र, तिथी काहीही जाणत नाही, म्हणजे मला पंचांगच लागत नाही. मी मुहूर्त पाहत नाही, कारण चांगली गोष्ट करायला, नाम घ्यायला, पारायण करायला, देवाचं दर्शन घ्यायला आणि देवाच्या चरित्रावर चिंतन करायला मुहूर्त लागत नाही. उद्या प्रकट दिन आहे, आपण अशाच संख्येनं येऊया, आणखीनही काही लोकांना सांगूया, कारण उद्याचा दिवस महत्त्वाचा आहे. शांत शांतीपाठ म्हणूया आपण फक्त सगळ्यांनी बरोबर. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सवीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. शांतपणे 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात चोळायचे आणि ते हात चेहऱ्यावर आणि डोळ्यांवर चोळायचे. अगदी सावकाश डोळे उघडून आपल्याला दिसतात तिथून गजानन महाराज, विठ्ठल रखुमाई, राम, हनुमान, सीता, दासबोध या सगळ्यांचं दर्शन घ्यायचं. शांत आनंद. गजानन महाराज महाराज महाराज.